संगती झाली आमोची निश्चिंती, तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. पांडुरंगा दुसरी चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांची जेने पंढरी सारिखाची आपुला धामनगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठला तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा काल्याच्या प्रकरणातील गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका गोपाळाची भूमिका सांगतात. एक गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर उभा आहे आणि उभा असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या गोपाळाला विचारावं, तुझ्या जीवनामध्ये एवढी निश्चिंतता कशी आली. त्या गोपाळांनी त्याचं उत्तर असं दिलं, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. भगवंतांनी दुसरा प्रश्न केला, का रे गोपाळा, माझ्या संगतीमध्ये तू निश्चिंत झाला एवढाच परिणाम आहे का. गोपाळांनी सांगितलं, कृष्णा एवढंच नाही, तुझ्या संगतीमध्ये आणखीन एक गोष्ट झाली. काय. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कधीही पाहायला मिळत नाही अशा पद्धतीचे भोग सुखाचे सोहळे तुझ्या संगतीमध्ये आम्हाला बघायला मिळाले. हे सगळं ऐकल्यानंतर भगवंतांनी त्या गोपाळाला विचारलं, का रे गोपाळा, माझ्या संगतीमध्ये जर एवढं मिळालेलं असेल तर तू तुझ्या घरी जाणार आहे का नाही. त्या गोपाळांनी सांगितलं, कृष्णा तुला खरं सांगू, तुझ्या संगतीमध्ये असल्यानंतर घरची आठवणच येत नाही, पण तू घरचं नाव काढलंय तर सांगतो आमचं घर कसं आहे. घरी ताकाचे सरोवर. आमच्या घरी ताकाचं सरोवर आहे. भगवंतांनी विचारलं, मग ताकाचं सरोवर आहे तर घरीच जावं, इथं कशाला आला. ते म्हटलं, इथलं सांगतो, येथे नवनीताचे पूर. घरी ताकाचं सरोवर आहे पण येथे मात्र नवनीताचे पूर आहे, मग जाणार नाही का. गोपाळांनी सांगितलं, कृष्ण खरं सांगू, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, ढकलून दिलं तरी जाणार नाही. त्याचं एकच कारण आहे, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या सारोळा या नगरीमध्ये माता अडवाई देवीच्या अधिष्ठानाने पवित्र झालेला हा सगळा परिसर. आणि या परिसरामध्ये महान भगवत भक्त, थोर तपस्वी, थोर संत रामदास महाराज खुर्दे बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असणारा हा उत्सव. आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली ही काल्याची कीर्तन सेवा. समस्त ग्रामस्थ मंडळी, परिसरातील भाविक मंडळी, बाबांवर प्रेम करणारे असंख्य अशा पद्धतीचे अनुयायी, या सर्वांच्या सहकार्याने आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज आणि बाकी सर्वच या परिसरातील पूजनीय महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही काल्याची कीर्तन सेवा. विठ्ठल विठ्ठल
झालं आपण या उत्सवामध्ये सहभागी आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण या उत्सवामध्ये सेवा करत आहोत. गेल्या वर्षी या उत्सवाची तारीख आलेली होती, परंतु कोरोना नावाच्या या महामारीमुळे गेल्या वर्षी तो उत्सव भव्य प्रमाणामध्ये संपन्न न होता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गेल्या वर्षी तो उत्सव संपन्न झाला. पुन्हा यावर्षी महाराजांनी मला सांगितलं की तुम्हाला यावं लागेल. यंदाही कोरोना नावाच्या महामारीमुळे थोडंसं थोडक्यात का करावं किंवा एखादं काल्याचं कीर्तन करावं अशा पद्धतीचा विचार आपल्या सगळ्यांचा आलेला होता. पण पुन्हा हे सगळं नियोजन भव्य प्रमाणामध्ये झालं. एकाहुनी बळी रे अशी पूजनीय महाराज मंडळी इथं आत्तापर्यंत येऊन गेली. मला आल्यानंतर कळालं की ही जागा मोठी पवित्र जागा आहे. याचं कारण बाबांच्या वास्तव्याने पुनित झालेला हा सगळा परिसर आहे आणि रामकृष्ण हरी नामाचा गुंजारव अखंड राहणारा हा सगळा परिसर आहे. वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य घुले महाराज, विठ्ठल महाराज घुले बाबा प्रतिवर्षी इथं सेवा करण्याकरता येत असत. त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने आणि वारकरी शिक्षण संस्थेतील अनेक मंडळी इथं प्रतिवर्षी या ठिकाणी कीर्तन सेवेकरता येतात. या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. कोरोना नावाच्या महामारीतून थोडीशी आपली सुटका झाली असं म्हणायला हरकत नाही किंवा मोकळीक झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपण भव्य स्वरूपामध्ये हा उत्सव संपन्न करतोय. थोडंसं दोन अंगाने बोलतो की मोकळी झाली असं म्हणा किंवा कोरोना आपला आता मित्र झाला असं म्हणा. थोडंसं आता त्यातलं आपल्याला कळालं याच्यात काय आहे हे लक्षात आलं आपल्याला असं म्हणायला हरकत नाही. लसीकरण मोठं झाल्यामुळे शारीरिक प्रतिकारशक्ती आता आपली वाढलेली असल्यामुळे थोडेसे पुन्हा एकदा गर्दीचे कार्यक्रम पुन्हा सुरू झाले आणि या परिसरामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. माझ्याकडे एखादी फड परंपरा माझ्याकडे असल्यामुळे त्या फड परंपरेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर खूप ठिकाणी उत्सवाकरिता गेलो. परंतु काही उत्सव असे आगळे वेगळे उत्सव बघायला मिळतात. त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी जप अखंड करणारा उत्सव म्हणून या उत्सवाची कुठंतरी नोंद वारकरी संप्रदायाला करावी लागेल. अशा पद्धतीचा हा सारोळ्याचा उत्सव आहे. मी आपली स्तुती करतो याच्यातला भाग नाही, परंतु वस्तुस्थिती मांडून पुढे जातो. कारण वारकरी संप्रदायाचं तत्वच ते आहे. वारकरी संप्रदायाची भूमिकाच ती आहे. देवर्षी नारद मुनींनी भक्तिसूत्रामध्ये एक सूत्र सांगितलेलं आहे, आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात असेल. नारद मुनी सांगतात अव्यावृत भजनात अखंड नामचिंतन हे वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थाचं सूत्र आहे. मी तर थोडंसं गीतेतला श्लोक आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातला सांगून पुढे जातो. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः हा श्लोक सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे हा अभंग रोज आम्ही हरिपाठाच्या नंतर बोलत राहतो. आणि मला असं वाटतं की वारकरी संप्रदायातलं जे मूळ तत्व आहे ते तत्व समाजाने स्वीकारावं आणि त्याची साधना समाजाकडून अखंड घडावी. याच्याकरिता आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे जगले ते म्हणजे परमश्रद्धेय बाबा आहेत. बाबांच्या मुखामध्ये अखंड रामकृष्ण हरी आणि ज्याला येतील त्याला रामकृष्ण हरी जप करा अशा पद्धतीचा उपदेश. त्यामुळे आपल्या जवळ आलेले आपणासारखी करीती तात्काळ या भूमिकेपर्यंत पोहोचलेले आदरणीय रामदास बाबा आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतो आहे. खरं तर भगवंताची संगती काय आणि भगवंताच्या नामाची संगती काय, ही नामाची किंवा भगवंताची संगती त्या निश्चिंततेपर्यंत घेऊन जाणारी आहे. हाच विचार या अभंगातून आपल्याला प्रगट करायचा आहे. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा. या अभंगातला एक शब्द खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे निश्चिंत. झाली आमुची निश्चिंती ही जे शब्द आहे हा फार महत्वाचा आहे. मी आपल्याला बोललो की गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हा संवाद आहे. मला कधी कधी हे चरित्र किंवा लीला चरित्र आपण ऐकत असताना किंवा या अभंगाकडे बघत असताना गोपाळांनी जी भूमिका व्यक्त केली की हे कृष्णा आम्ही निश्चिंत झालो, आम्ही निश्चिंत या अवस्थेपर्यंत पोहोचलो. काय असते ही निश्चिंत अवस्था, ही अवस्था नेमकी कोणती आहे? मी थोडासा तत्वज्ञानातला विचार सांगून पुढे जातो. ऐका. जोपर्यंत मनुष्य द्वैतामध्ये आहे तोपर्यंत कोणते ना कोणते तरी चिंता आहे. जोपर्यंत द्वंद्व माणसाच्या मनामध्ये आहे तोपर्यंत कोणती ना कोणती चिंता आहे किंवा दुसरा शब्द वापरायचा झाला तर कोणतं तरी दुःख त्याला आहे.
त्यामुळे द्वंद्व जोपर्यंत आहे तोपर्यंत चिंता माणसाच्या पाठीमागटली संपत नाही, आणि जोपर्यंत जेव्हा द्वंद्वाच्या पलीकडे हा मनुष्य पोहोचतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाची निश्चिंतता येत असते. त्यामुळे द्वंद्व आणि निर्द्वंद्व हे शब्द जरा तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचारात घ्या. याला दुसऱ्या अंगाने बोलायचं झालं तर द्वैत आणि अद्वैत या दृष्टीने आपण थोडंसं पहा. हे काय आहे, द्वैत म्हणजे तरी काय, हे द्वंद्व म्हणजे तरी नेमकं काय. मी आपल्याला आणखीन छोट्या छोट्या भूमिका सांगून पुढे जातो. ऐका. जोपर्यंत द्वंद्वामध्ये आहे, द्वंद्व या शब्दाचा अर्थ दोन, द्वंद्व या शब्दाचा अर्थ काय करावा, दोन गोष्टी, आणि अद्वैत या शब्दाचा अर्थ करावा एक. हे द्वंद्व जे आहे दोन, आणि या दोन गोष्टी जर विचारात घ्यायच्या झाल्या तर अनेक ठिकाणी आपल्याला या द्वंद्वाचा विचार आपल्याला दिसून येतो. प्रत्येक ठिकाणी मी आणखीन आपल्याला सोपं बोलून जाईल. श्रीमंत म्हटलं की गरीब हे द्वंद्व निर्माण झालं. श्रीमंत या शब्दाचा विचार करायचा झाला की गरीब या शब्दाचा विचार करावाच लागतो, त्याच्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. दिवस असं म्हटलं की रात्र या शब्दाचा विचार करावाच लागतो. मी आपल्याला सोपी उदाहरणं देतो म्हणजे आपल्याला कळेल. मी श्रीमंत या म्हणण्याला महत्व कधी येतं, कोणीतरी गरीब असेल तर. कोणी गरीबच नसेल तर मी श्रीमंत या म्हणण्याला काही अर्थ आहे का. बरं जाऊ द्या, आणखीन सोपं बोलतो. दिवस या म्हणण्याला महत्व कधी, रात्र असेल तर. सुख म्हणण्याला महत्व कधी, दुःख असेल तर. बरं अगदी सोपं बोलू, खरं बोलण्याला महत्व कधी, हा म्हणून बोलायचं नाही तर आपली इच्छा नाही, आपली इच्छा खोटं बोलण्याची नाही, पण खऱ्याला महत्व कधी येणार. त्यामुळे खरं म्हटलं की खोटं, सुख म्हटलं की दुःख, दिवस म्हटलं की रात्र, हे सगळे शब्द जर आपण थोडेसे मराठी भाषेतले परंतु एकमेकाच्या अपेक्षेने निर्माण झालेले शब्द जरा डोळ्यासमोर घेतले तर आपल्या लक्षात येईल की याच्यातला सुख आणि दुःख या शब्दाचा थोडासा विचार करा. काय असतं नेमकं, सुख तरी काय आणि दुःख तरी काय. या दोन्ही शब्दाचा विचार, मला थोडासा आणखीन एक तात्विक विचार सांगून पुढे जायचं आहे. मला आपल्याला या सुख दुःखाच्या पलीकडे असलेलं जे सुख आहे त्या सुखाची भाषा ही निश्चिंत शब्दाच्या दृष्टीने महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही सामान्य पातळीवरचा सुख शब्द घ्याल आणि सामान्य पातळीवरचा दुःख शब्द घ्याल तेव्हा तेव्हा माणसाच्या मनामध्ये द्वंद्व हे शिल्लक राहणारच आहे. मी पुन्हा मुद्दाम वापरतोय सामान्य पातळीवरचं सुख. मी तर थोडासा तत्वज्ञानाच्या दृष्टीने एक विचार असा सांगेल की माणसाला प्रापंचिक दुःख, माझा शब्द जाणीवपूर्वक ऐका, माणसाला प्रापंचिक दुःख जसं त्रासदायक आहे तसं प्रापंचिक सुख सुद्धा त्रासदायकच आहे. विठ्ठल मी त्याचे खुलासे करून पुढे जातो. प्रापंचिक दुःख जसं त्रासदायक आहे तसं प्रापंचिक सुख सुद्धा त्रासदायकच आहे. मी माझ्या पदरचं बोलत नाही, ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सांगून पुढे जातो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ज्ञानोबा म्हणतात, अरे बाबा जसं दुःख हे माणसाला त्रासदायक आहे किंवा दुःखामध्ये अडकला की मनुष्य ज्या पद्धतीने हतबल होऊन जातो तसा प्रापंचिक सुखामध्ये सुद्धा अडकलेला मनुष्य हतबल होऊन जातो. नवे नवे ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य असं सांगतात की प्रापंचिक सुखाला सामान्य मनुष्य जरी सुख म्हणत असला तरी ज्ञानोबा म्हणतात ते सुख नाहीच. मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानेश्वरी वाचा, आपल्या लक्षात येईल. मनोनी विषय भोगी जे सुख, किती ज्ञानोबा गोड बोलतात. साध्यंतची जाण दुःख, मला इथला साध्यंत हा शब्द महत्वाचा वाटतो. साध्यंत या शब्दाचा अर्थ आहे आधीपासून अंतापर्यंत केवळ आणि केवळ ते दुःखच आहे. याला दुसरा जर आपल्याला प्रमाण द्यायचं झालं तर विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, अबराची सावली जाईल रया. कित्येक दृष्टांत आपल्याला सांगता येतील, मला ते सामान्य दृष्टांत सांगण्यात वेळ घालवायचे नाहीये. परंतु प्रापंचिक सुख हे एक पद्धतीचं दुःखच आहे. जरा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर प्रापंचिक सुख हे दुःखाला जन्म देणारं आहे. मी आणखीन सोप्या शब्दात सांगतो म्हणजे कळेल. एक सुख असं आहे की जे दुःखाला कायमचं घालवितं आणि एक सुख असं आहे की जे दुःखाला जन्म देतं. मी तुमच्या ऐकण्यातली उदाहरणं देतो म्हणजे कळेल. दुःखाला कायमचं घालविणारं सुख त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि दुःखाला जन्म देणारं सुख त्याला विषय सुख म्हणा. आणि या दोन्ही करता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन पहा. दुःखाला जन्म देणारं सुख याला विषय सुख म्हणा. आपण ओवी ऐकून आलो, म्हणून विषय भोगी जे सुख, याला दुःखाला जन्म देणारं सुख म्हणा. आता दुसरा मुद्दा बोलतो, दुःखाला कायमचं घालविणारं जे सुख आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांनीच केलेली व्याख्या सांगतो आपल्याला. किंबहुना सोये जीव आत्मा याची लागे आणि तेथे जे होये तया नाम सुख. किती गोड व्याख्या ज्ञानोबांनी केली. मला तर असं वाटतं की सुखाची एवढी चांगली व्याख्या अन्य ग्रंथामध्ये कुठं सापडणार नाही. किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे, जीव आत्मयाची लागे याच्याकरता आणखीन एक ज्ञानोबांची तुमच्या ऐकण्यातली सोपी ओवी सांगून पुढे जातो. जीव परमात्मा दोन्ही
बैसवणी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. मला हे सगळं चिंतन का सांगायला लागलो मी, हे जीव ब्रह्म ऐक्य होणं याला खऱ्या अर्थाचं ब्रह्मसुख म्हटलं जातं. आणि प्रापंचिक सुख ते आहे की जे दुःखाला जन्म देतं. दुःखाला जन्म देणारं एक सुख आहे आणि दुःखाला कायमचं घालविणारं एक सुख आहे. विठ्ठला उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. दुःखाला जन्म देणारं सुख हे प्रपंचातलं सुख आहे. ऐका, विषयातलं सुख हे कोणत्या ना कोणत्या तरी दुःखाला जन्म देतं. साधा विचार आहे. पूर्वीचे जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. मुलगा झाला सुख झालं, मुलगा झाला सुख झालं, गावभर पेढे वाटले. मुलगा झाला सुख झालं, गावभर पेढे वाटले. तोच मुलगा मोठा झाला, लाता मारायला लागला, दुःख झालं. या सुखाने दुःखाला जन्म दिला का नाही बघा. जाऊ द्या, हे उदाहरण जरा थोडंसं नाही पटलं आपल्याला, मी दुसरं उदाहरण देतो. मला आणखीन एका प्रश्नाचं सोपी उत्तरं द्या. मला सांगा, आपल्या घरामध्ये लाईट असणं हे सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. आपल्या घरामध्ये फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? आपल्या घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं का दुःखाचं? 1 महिन्यानंतर MECBचं बिल येणं सुखाचं का दुःखाचं? माझं उदाहरण संपलं, कळालं का? पहा, संपलं उदाहरण माझं. आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं आहे, पण 1 महिन्यानंतर बिल आल्यानंतर त्या दिवशी काय गोंधळ असतो घरात. अहो, तो घरातला करता माणूस म्हणत असतो, इतकं बिल कसं काय आलं, लाईट बंद करा, फॅन बंद करा, फ्रीज बंद करा. त्याच दिवशी बरं, दुसऱ्या दिवशी पुन्हा चालू. त्याचंच नाव प्रपंच. पण आपल्याला ते सुख दुःखाला जन्म देतं. प्रपंचातलं सुख हे दुःखाला जन्म देतं आणि परमार्थातलं सुख हे दुःखाला कायमचं घालवितं. आणि म्हणून तुकाराम महाराजांची भाषा अशी आहे, सामान्य पातळीवर असलेलं सुख किंवा सामान्य पातळीवर असलेलं जे दुःख आहे, या सुख दुःखाच्या पलीकडली जी स्थिती आहे ती स्थिती खऱ्या अर्थाची निर्द्वंद्वाची स्थिती आहे. ती स्थिती खऱ्या अर्थाची अद्वैताची स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीचं द्वंद्व शिल्लक राहिलं नाही. मी तुकोबारायांचं एक ऐकण्याचं प्रमाण देतो म्हणजे कळेल. तुकोबाराय म्हणतात, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, परिणाम काय झाला? कळो नये सुख दुःख, हरपली भूक. कधी घडलं हे? देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. माझ्या थोड्या अल्प अभ्यासाने मला असं वाटतं, तुझं पाहता विठ्ठला एक हे प्रक्रिया मांडायची असेल तर या अभंगाची माझ्या बुद्धीने लावलेला अर्थ. तुझं पाहता विठ्ठला एक, परिणाम देहभाव हरपला 2, परिणाम कळू नये सुख दुःख तहान हरपली भूक 3. अशी स्थिती पहा तुम्ही. अगोदर तुझं पाहता विठ्ठला हे घडलं, त्याच्यामुळे काय घडलं? देहभाव हरपला हे घडलं. आणि देहभावच हरपल्यामुळे काय घडलं? सुख दुःख कळू नये या स्थितीपर्यंत गेलो. जोपर्यंत देह आसक्ती आहे तोपर्यंत सुख दुःखाचा संबंध आहे. मानसशास्त्राचं एक वाक्य असं आहे, मानसशास्त्र आम्हाला असं सांगतात, वस्तू वस्तू म्हणून स्वीकारली की सुख दुःख नाही. माझं नीट लक्षात घ्या वाक्य. वस्तू वस्तू म्हणून स्वीकारली की सुख दुःख नाही, ती वस्तू माझी म्हणून स्वीकारली की सुख दुःख सुरू झालं. सोपं वाक्य आहे, मानसशास्त्राने फार गोड वर्णन केलंय. ही वस्तू वस्तू आहे असं म्हटलं की मग सुखही नाही दुःखही नाही. पण ही वस्तू माझी असं म्हटलं की सुख दुःखाला जन्म झाला. मी उदाहरण देतो म्हणजे आपल्याला कळेल. ऐका, उदाहरण अगदी समोरचं देतो. हा माईक आहे, हा माईक आहे असं म्हटलं की सुखही नाही दुःखही नाही, काही नाही. पण हा माईक माझा असं म्हटलं की याचा आवाज चांगला आला की सुख आहे, याचा आवाज कमी आला की दुःख आहे. मी समोरचं उदाहरण देतो. हा माईक माझा असा शब्द आला की सुख दुःखाला सुरुवात होते. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे आम्ही कीर्तनकार मंडळी एखाद्या गावाला कीर्तनाला, आता इथं आलो, आम्ही एक कीर्तनकार मंडळी असतील किंवा महाराज मंडळी असतील, वादक मंडळी असतील,
ते उभा राहिल्याबरोबर आम्ही असं म्हणत असतो त्या स्पीकरवाल्याला, ए माझ्या माईकला आवाज दे, असं म्हणत असतो. माझ्या माईक, ते म्हणतात माझ्या माईकला आवाज दे, हे म्हणतात माझ्या माईकला आवाज दे, मी म्हणतो माझ्या माईकला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे. मला कधी कधी हे वाक्य इतकं गमतीचं वाटतं. खरं तर तो स्पीकरवाला म्हणत असेल माईक माझा, आणि हा का माझा म्हणायला लागला. मी 5-10 हजार रुपये खर्च करून आणले, इथं आल्यानंतर बरं हा म्हणायला लागलाय माझ्या माईकला आवाज. मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो, आमच्याकडे मराठवाड्यामध्ये एके ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज, आणि मी असं उभा राहिलो. आणखीन रामकृष्ण हरी सुरू करायचं होतं, विणा घेऊन आणखीन सुरू करायचं आहे. तेवढ्यामध्ये तिथं असलेले एक मोठे गायक होते. त्या गायकांनी त्या स्पीकरवाल्याला सांगितलंय माझ्या माईकला आवाज दे. ते स्पीकरवाल्याने त्यांना आवाज दिला. दुसरे गायक गप्प बसतील का, ते म्हटले माझ्या माईकला आवाज दे, त्यांना दिला. मृदंगाचार्य म्हणायला लागले मला आवाज दे, त्यांना दिला. दुसरे मृदंगाचार्य म्हणायला लागले मला आवाज दे, त्यांना दिला. 10 मिनिट आवाज देणं चालू होतं. 10 मिनिटानंतर मी त्या स्पीकरवाल्याला सांगितलं या सगळ्याला देऊन जर थोडं राहिलं तर मला दे, नाही तर राहू दे, नाही दिलं तरी चालेल. किती आपल्या त्या आवाजावर किती आपली मदार आहे. आवाज याच्याकरता आपण किती धडपड करत असतो. माईक माईक म्हणून स्वीकारला, सुख दुःख नाही. हा माईक माझा असं म्हटलं की सुख दुःखाला सुरुवात झाली. मी दुसरं उदाहरण देतो. मी आपल्याच रोजचं, आपण सगळीजणच प्रपंचामध्ये वावरणारी मंडळी आहोत. कधी कधी काही गावाला आम्ही नवीन गावाला कीर्तनाला गेलो. संध्याकाळचं कीर्तन आहे असं कल्पना करा. 9 ते 11चं कीर्तन आहे, आणि कीर्तन झाल्यानंतर आम्हाला निघायची घाई असते, गावाकडे जायची किंवा पुढल्या प्रवासाला जायची घाई असते. त्या गावातलं कुणीतरी वशिला लावून एखादा मनुष्य आमच्या जवळ येतो, तो म्हणतो महाराज अमुक अमुक ते आहेत ना तुमच्या ओळखीचे, हा मी त्यांचा अमुक अमुक तिकडून असा पाहुणा आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. फार लांबचं इतकं सांगतात नाती गोती ना, मग आम्हाला अरे वा 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 असं म्हणावं लागतं. नाही पटलं तरी असं करावं लागतं. त्याचं नाव महाराज. आणि हे इतकं जेवढं चांगलं करता येतं तेवढा मोठा महाराज. त्यांनी एखादं प्रमाण नाही पाठ केलं तरी चालेल. आम्ही आता सध्या हेच पाठ करायला लागलोय. प्रमाण पाठ करण्याच्या भानगडीतच पडत नाही. पण आम्हाला हे सगळी नाटकं करावी लागतात. मग आम्ही आपलं म्हणतो, तो म्हणतो नाही महाराज आमच्या घरी चला. आम्ही म्हणतो नाही हो आम्हाला जायचं आहे, पुढचा प्रवास आहे, लांब जायचं आहे, दूर. नाही महाराज आमच्या घरी आलं पाहिजे. खरं तर गमतीने सांगू, आम्हाला आमच्या घरी जायची घाई असते, हे याच्या घरी घेऊन जाते आम्हाला. काय महाराज आम्हाला पुढला प्रवास पडलेला असतो, कुठं किती प्रवास असतो, कुठं गाठायचं असतं, आणि इतके लोक विचित्र. बरं काय हरकत नाही. रात्री 12 वाजता घरी घेऊन जातात. बरं घरी घेऊन गेल्यानंतर गप बसत नाही. त्याचं ते 2 मजली घर असतं, अख्खं घर फिरवतात. ते 2 मजली इकडं चला तिकडं चला फिरावं लागतं. चहा प्यायचा असतो. मी पुढलं बोलत नाही कीर्तनात, सगळं सांगू नये कीर्तनात सगळं. आणि मग अख्खं घर फिरतो. आता मला पुढं ऐका, मला जे बोलायचं आहे. घर सगळं फिरत होतो. ते दोघं भाऊ होते. मला काय सांगायचं आहे, माझा मुद्दा कुठं आहे, ममत्व माझं या शब्दावर यायचं आहे. सुखदुःखाची निर्मिती कशी आहे एवढं मला सांगायचं आहे. मग घरी घेऊन गेले, सगळं घर दाखवलं. आणि मग सगळं दाखवून झाल्यानंतर मग काही लोक अशी गमतीचे असतात, सगळं दाखवून झाल्यानंतर विचारतात कसं वाटलं घर. आता आम्ही काही वाईट म्हणणार आहे, आम्ही अशी गमतीचे असतो महाराज की वा वा काय घर आहे. असं घरच बघितलं नाही, आम्ही सगळ्याच्याच घराला म्हणतो बरं का, तुमच्याच म्हणतो अशातला भाग नाही. हे सर्वसाधारण वाक्य पाठ करून ठेवलेलं वाक्य आहे. पण आम्ही आपलं घर सगळं दाखवलं, चांगलं आहे अमुक तमुक सगळं झालं. थोरला जो होता, दोघं भाऊ होते, त्या थोरल्यानी सांगितलं महाराज हे सगळं मी केलं बरं, हे सगळं माझं आहे. अहो पूर्वी येत होता तुम्ही, माहित आहे ना तुम्हाला, किती छोटंसं घर होतं, आता बघा किती घर मोठं बांधलं. हे सगळं मी केलं, हे माझं आहे. मी जर हे केलं नसतं ना, पुन्हा आणखीन आम्हाला त्यातच राहावं लागलं असतं. हे सगळं माझं आहे असं सगळं त्या थोरला म्हणत होता. हे सगळं माझं आहे असं म्हटल्याबरोबर जो धाकटा होता की नाही, आत्तापर्यंत काही बोलत नव्हता, तो बिचारा फक्त आमच्याबरोबर चालत होता. पण या थोरल्याने एकदा म्हटलं हे सगळं माझं आहे असं म्हटल्याबरोबर त्या धाकट्याने हळूच माझ्या कानात सांगितलं महाराज आमचं ठरलंय बरं का, वरचं त्याला खालचं मला. उदाहरण संपलं, कळालं का बघा, आता हे समजून घ्या, माझं उदाहरण संपलं. मला एवढंच वाक्य बोलायचं होतं. तो धाकटा आत्तापर्यंत बोलत नव्हता, पण थोरल्याच्या मुखातून माझा शब्द आला की त्या धाकट्याच्या मुखातून जे द्वैत आहे ते निर्माण झालं. तत्वज्ञानाने असं सांगितलंय, जोपर्यंत वस्तू वस्तू म्हणून स्वीकारली की सुख दुःख नाही, ती वस्तू माझी म्हटलं की सुख दुःखाला सुरुवात झाली. मी महाभारतातलं सूत्र सांगतो म्हणजे कळेल. महाभारताने फार गोड सांगितलंय. महाभारत आम्हाला असं सांगतं, द्रव्यक्षरस्तु भवेन मृत्यू त्रक्षर ब्रह्म शाश्वतम ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम. महाभारत सांगतं ममेतीच भवेन मृत्यू, मम म्हटलं की मृत्यू आहे आणि न मम म्हटलं की शाश्वतता आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर माझं म्हटलं की अडकला आणि माझं नाही म्हटलं की सुटला. विठ्ठल विठ्ठल.
तुकोबारांची वचनं देतो आपल्याला कळेल. तुकोबारा इतकं गोड सांगतात, तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे ओकटे आहे देवा. किंवा नाटाचे अभंग काढा. रोज आपण नाटाचे अभंग वाचतो. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारांची भाषा आहे, एने मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी मागलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना शस्त्र हे निर्वाणीचा बाण. महाराजांची भाषा, मागलो मी माझे भ्रमणी, मी आणि माझं याच्यामध्ये अडकलं. जोपर्यंत माझा हा शब्द आहे तोपर्यंत सुखदुःखाची निर्मिती आहे. माझा हा शब्द निघून गेला की सुखदुःख संपून जातं. त्या सुखदुःखाच्या पलीकडे असलेलं जे सुख आहे त्यालाच निर्द्वंद्व असं म्हटलं जातं, त्यालाच अद्वैत असं म्हटलं जातं नव्हे, त्याला सुखरूपता असं म्हटलं जातं, त्यालाच निश्चिंतता असं म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. ही स्थिती कोणत्या घटनेवर अवलंबून आहे? एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये त्याचं उत्तर दिलंय. एकनाथ महाराजांनी फार गोड उत्तर दिलंय. नाथ भागवतातली एक सोपी ओवी सांगतो, ऐका. नाथ महाराज सांगतात, प्राप्त लाभावस्था बाधू न सके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. ऐका पुन्हा एकदा. मी त्या ओवीचा थोडासा विस्तार का करणार आहे, मला निश्चिंत या शब्दाकडे पोहोचायचं आहे. निश्चिंत या शब्दाकडे पोहोचायचं आहे. नाथ महाराज असं सांगतात, प्राप्त लाभावस्था बाधू न सके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. आणखीन एक ओवी सांगतो, माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले भजन युक्त त्यासीच बोली जे मदभक्त तेची संत सज्जन. माझ्या माहितीप्रमाणे नाथ महाराजांचं भागवत असं आहे की ओवी सरळ जरी आपण वाचली तरी अर्थ लागून जातो. सार्थ भागवत वाचायची गरजच नाही. किती सोपी ओवी आहे पहा. प्राप्त लाभावस्था बाधू न सके साधूंच्या चित्ता. नाथ महाराज सांगतात, एखादी गोष्ट मिळाली किंवा एखादी गोष्ट मिळाली नाही तरी ही कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श होत नाही त्याला म्हणा निरपेक्षता, त्याला म्हणा निर्द्वंद्वता, त्याला म्हणा निश्चिंतता, त्याला म्हणा अद्वैतता. मला हे सगळं मांडायचं आहे आता. प्राप्त लाभा, प्राप्त आणि अप्राप्त हे दोन्ही शब्द डोळ्यासमोर घ्या. मिळालं किंवा मिळालं नाही, गंमत अशी आहे व्यवहारातली. मिळालं की सुखाकडे जातोय आणि मिळालं नाही की दुःखाकडे जातोय. पण महाराज म्हणतात, मिळालं तरी सुख नाही आणि मिळालं नाही तरी दुःख नाही. अशी स्थिती ज्यांना प्राप्त झाली त्याला म्हणा निश्चिंत, त्याला म्हणा निश्चिंत. मी आपल्याला तुकोबारांच्या चरित्रातून बोलतो म्हणजे कळेल. जगद्गुरु तुकोबारांना कुणी तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हटलं तरी तुकाराम महाराजांना त्याचं कौतुक नाही आणि वेडं म्हटलं तरी तुकाराम महाराजांना त्याचा राग नाही. या स्तुती आणि निंदेच्या पलीकडे पोहोचलेले तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना काही मिळालं तरी सुख नाही, नव्हे तुकाराम महाराजांच्या जवळचं सगळं निघून गेलं तरी दुःख नाही. कोणीतरी विचारलं, बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघालं तरी महाराजांच्या मुखात भाषा आहे, बरे झाले देवा. मला वाटतं हा अभंग तुकोबाराकडे बरा आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाची ही गत नाही महाराज. बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडला तरी बरे झाले देवा, निघाले दिवाळं म्हणणं ही सोपी गोष्ट नाही. या स्थितीमध्ये थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ही स्थिती किती निश्चिंत या भूमिकेतली आहे. असं का घडावं, माझा पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो. एखादी गोष्ट मिळाली किंवा मिळाली नाही तरी याचा कोणताही स्पर्श ज्याच्या चित्ताला होत नाही. का चित्ताला त्यांच्या जाणीव होत नाही? आमच्या चित्ताला साधी गोष्ट आहे, आम्हाला जागा जरी नाही मिळाली तरी आम्हाला दुःख होतं. आम्हाला जागा जरी बसायला व्यवस्थित नाही मिळाली तर आम्हाला दुःख होतं. पण महाराज इथं म्हणतात काही नाही, इथं स्पर्श होत नाही. का होत नाही याचं एक थोडं तात्विक कारण सांगतो, जरा सूक्ष्म ऐका. काही नाही, याचं एकच कारण आहे. हा भाव मिळणं आणि न मिळणं, हा भाव ज्या चित्तामध्ये निर्माण होत असतो ते चित्त आता चित्त म्हणून राहिलं नाही, चिदरूप झालेलं आहे. मी प्रमाण देतो आपल्याला. हे चित्त चित्त म्हणून राहिलेलं नाही तर ते चित्त काय झालेलं आहे, चिदरूप झालेलं आहे. तुकाराम महाराजांचंच प्रमाण द्यायचं झालं तर चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. महाराजांचंच प्रमाण, चित्त चैतन्य पडता मिठी. आता चित्त हे चित्त म्हणून राहिलं नाही, चैतन्याची गाठ पडली आणि एकदा चित्ताला चैतन्याची गाठ पडली की ते चित्त चित्त राहत नाही, चिदरूप होतं. जाऊ द्या, आणखीन वेगळ्या भाषेत सांगतो आपल्याला. ऐका, मला एक सांगा, सोपं उत्तर द्या. आपण सगळे मराठीचे अभ्यासक आहोत, उपासक आहोत. हा चित्त शब्द लिहिताना कसा लिहावा लागेल हो? चला पहिली वेलांटी आणि तला त जोडावं लागेल, तेव्हा काय शब्द तयार होईल? चित्त. एवढं तर मान्य आहे ना? मी अगदी सोपं सांगतो आपल्याला.
चला पहिली वेलांटी आणि तला त जोडलं की काय झालंय चित्त. आता एक काम करा, काही नाही, हे जे तला त जोडलंय की नाही, जोडलेलं जे त आहे की नाही, आगाव जोडलेलं जे त आहे की नाही, ते त बाजूला काढा. जोडलेलं त आहे ते बाजूला काढा. बाजूला काढल्यानंतर काय होईल खाली चित्त. बरोबर आहे, खाली काय होईल चित्त. आता त जोडा काय होईल चित्त. त काढा काय होईल चित्त. आणि त जोडा काय होईल चित्त. मी हे इतकं तुम्ही म्हणाल मराठीचे शिक्षक होता का काय तुम्ही. मी तसं नाही, मी प्राध्यापकाचं काम केलंय, गणेश महाराजांना माहित आहे. पण मला हे सगळं मी का समजवायला लागलोय, मला ज्या सिद्धांताकडे आपल्याला घेऊन जायचं आहे ते सिद्धांत पटवून देण्याकरता मी इतका विस्तार करायला लागलोय. तला त जोडलं की चित्त आहे आणि त काढलं की चित्त. मला हे त काढल्यानंतर जे खाली राहतं का नाही चित्त, ते चित्त म्हणजे काय चैतन्य शक्ती. ते चित्त म्हणजे काय परमात्मा. ते चित्त म्हणजे काय ब्रह्म. दुसरं काय आहे. ते चित्त म्हणजे मूळ स्थिती. ते चित्त म्हणजे निर्गुण असलेलं तत्व. मग काय केलं तुम्ही, जे मूळ असलेलं ब्रह्म आहे, मूळ असलेलं जे तत्व आहे, मूळ असलेलं जे चित्त नाम चैतन्य शक्ती आहे, त्याला तुम्ही काय केलं एक त जोडलं. आणि त जोडल्यामुळे काय झालं चित्त. आणि चित्त झाल्यामुळे वाटायला लागलं सुख आणि दुःख. सुख आणि दुःख हे कधी चित्त असं म्हटलं की आहे. चित्त म्हटलं की दुःख तर नाहीच नाही पण सुख सुद्धा नाही. माझं पुन्हा पडतंय का बघा. चित्त म्हणजे चैतन्य परमात्मा निर्गुण ब्रह्म असं म्हटलं की तिथं दुःख तर नाहीच नाही पण सुख सुद्धा नाही. मग प्रमाण घेऊन गेलोय आपण, कळव नाही सुख दुःख बोलून गेलोय. त्यामुळे तिथं सुखही नाही आणि दुःखही नाही. कुठं चित्तमध्ये. त्याला त जोडलं की मात्र दुःख आहे. चित्त म्हटलं की दुःख आहे आणि चित्त म्हटलं की दुःख नाही. हे दुःख आलं कशामुळे. या चित्तला तुम्ही काय जोडलं त जोडल्यामुळे दुःख आलं. आता गमतीने बोलू, ज्यावेळेस चित्त होतं म्हणजे एकटं होतं तेव्हा दुःख नाही. त्याला जोडलं की दुःख झालं. आणि बहुतेक असंच असतं, एकटं असतो तोपर्यंत बरा असतो, जोडलं की दुःख असतं. कळालं का बघा. आता तरी कळालं का बघा. आता याच्यापेक्षा खाली येऊन सांगायला लावू नका मला. एकटा होता तोपर्यंत धर्मशाळेत राहत होता. नाही मी नाही महाराज, मी आपलं बोलत नाही. मी महाराजांना मगाच विचारलं तर म्हणले एकटा होतो तोपर्यंत निघोजकर धर्मशाळेत राहत होतो, लग्न केले की खोली करावी लागली म्हटली दुसरी. बरोबर आहे. जोडलं की आपल्याला उपाधी आली, उपाधी आली की सुरू झालं. एकटा होता तोपर्यंत काही नाही. याचा अर्थ एकटा या शब्दाचा अर्थ चित्त. एकटा या शब्दाचा अर्थ चैतन्य शक्ती. एकटा या शब्दाचा अर्थ परमात्मा. ते परमात्मा मूळ एकच आहे. फक्त त्याला काय केलं मायेच्या अनुषंगाने काहीतरी जोडत गेलो, मायेला जोडत गेलो. आणि जेव्हा जेव्हा जोडत गेलो तितकी तितकी उपाधी वाढत गेली. आणि जिथं जिथं उपाधी आहे तिथं तिथं दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या, अगदी सोपं सांगतो आणखी. मला तर असं वाटतं की हे जे मूळ चित्त आहे ते चित्त म्हटलं आणि त्याला एक त जोडलं की काय अडचण येते. त्याला एक त जोडलं की चिंतेला सुरुवात होते आणि त्याच्यातला त काढला की निश्चिंततेला सुरुवात होते. लक्षात घ्या, त जोडला की चिंतेला सुरुवात होते. म्हणजे चित्त ही भाषा आली की चिंतेला सुरुवात होते. नको नको त्या चिंता अंतःकरणामध्ये यायला लागतात आणि त्याच्यावरचा त काढला की निश्चिंततेकडे निघाण्याचा प्रवास सुरू होतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त काढायचं आहे. निश्चिंततेकडे जायचं असेल तर मला असं वाटतं, म्हणजे माझी भाषा आपल्याला पटेल न पटेल, मला असं वाटतं की परमात्मा मिळविण्याची गरज नाही. परमात्मा आणि आपल्यामध्ये असलेले जी काही प्रतिबंध आहे तो दूर करण्याची गरज आहे. निश्चिंत या स्थितीला जायचं असेल तर काही मिळवायची गरज नाही. निश्चिंत या स्थितीला जायचं असेल तर आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे किंवा जी माया आहे, जो प्रतिबंध आहे, तेवढा फक्त काढण्याची गरज आहे. तेवढा एकदा काढला की मग निश्चिंत अवस्था होणार आहे. जीव ब्रह्म ऐक्य स्थितीपर्यंत जाणार आहे. त्याच्याकरता काय करावं लागणार आहे, मुळात जीव ब्रह्मरूपच आहे. मग त्याला ब्रह्मरूप होण्याची गरज नाही. मग ब्रह्मरूप हो नाही अशी वाटण्याकरता निर्माण झालेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान काढण्याची गरज आहे. नाही कळालं, मी दुसरा दृष्टांत देतो, ऐका. मी साधा सोपा दृष्टांत देतो आपल्याला. कल्पना करा, एखादे गुरु शिष्य आहे आणि एखाद्या शिष्याने गुरुजींना विचारलं, गुरुजी गेली अनेक वर्ष झालं, 12 वर्ष झालं तुम्ही सांगताय तत्त्वम असे तत्त्वम असे, हे सांगता महावाक्य. तत्त्वम असे हे महावाक्य आहे. तत् म्हणण्यामध्ये ते, त्वम म्हणण्यामध्ये तू आणि असे म्हणण्यामध्ये आहेस. त्याचा वाच्यार्थ काय लक्षार्थ काय याचा वेळ घेत नाही मी आता.
तत्पदाचं वाच्य काय, लक्ष्य काय, त्वमपदाचं वाच्य काय, लक्ष्य काय. वेदांत शास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येतं तत्पदाचं वाच्य, तत् म्हणण्यामध्ये ते, तत्पदाचं वाच्य सांगितलं ईश्वर, तत्पदाचं लक्ष्य सांगितलं ब्रह्म, त्वमपदाचं वाच्य सांगितलं जीव आणि त्वमपदाचं लक्ष्य सांगितलं कुटस्थ. भागत्याग नावाची लक्षणा करा आणि त्या भागत्याग लक्षणेमध्ये या वाच्यार्थाचा त्याग करा, म्हणजे ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्याचा त्याग करा. म्हणजे काय होईल, कुटस्थ चैतन्य म्हणजेच ब्रह्म चैतन्य हे अशी पदाने सिद्ध होईल आणि मग पुढची स्थिती होते अहम ब्रह्म अस्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. हे सगळं जर आपल्याला फार कठीण वाटत असेल तर एक काम करा, घरी गेल्यानंतर रोज जे आपण हरिपाठ वाचतो की नाही त्याच्यातलं एकच प्रमाण पुन्हा पुन्हा वाचा आणि ते प्रमाण म्हणजे हे महावाक्य आहे, एक हरी आत्मा जीव शिव समा वायातू दुर्गम न घाली मन. मला तर माझ्या अभ्यासाप्रमाणे तर मला वाटतं एक हरी आत्मा जीव शिव समा म्हणजे काय, तत्त्वम असी या महावाक्याचा तो अनुवाद आहे. विठ्ठल शिष्याने त्या गुरुजींना विचारलं, अहो गुरुजी तुम्ही गेली अनेक वर्ष झालं सांगता ते तो आहे, ते तो आहे, मला काही त्याची जाणीव होत नाहीये. का होत नाही? तो जीव म्हणजे ब्रह्म आहे, ते तिथंच आहे, तुझं आहे, तुझं पाशी तुम्ही म्हणता, पण मला जाणीव झाली नाही. आणखी का होत नाहीये, का त्याची मला आणखीन प्रचिती येत नाही? गुरुजींनी सांगितलं ठीक आहे, प्रश्न फार महत्वाचा विचारला, योग्य वेळी उत्तर देतो, अगोदर काम कर, एक काम कर. म्हटलं काय? काही नाही, तेवढं पळत जा आणि त्या देवळीमध्ये वरती तुला ती लोखंडाची डबी दिसते का? हो, तेवढी डबी घेऊन ये बरं. तो धावत गेला, ती लोखंडाची डबी आणली, गुरुजींच्या समोर ठेवली. गुरुजींनी डबी घेऊन ये म्हटल्यानंतर डबी आणावी, गुरुजींच्या समोर ठेवावी, शिष्याचं काम संपलं. पण तो शिष्य फार गमतीचा, त्यांनी गुरुजींना पुढे विचारलं, गुरुजी याच्यात काय आहे? नसत्या चौकशा करायची शिष्यांना तेव्हापासून सवय लागली. नको त्या चौकशा महाराज, काय काय लोक काय चौकशा करतील सांगता येत नाही. मला सांगा, आपल्या आपल्या विषयाची चर्चा करावी, विषय संपला. माणसं दुसऱ्या गोष्टीची चर्चा करत राहतात. ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय जो तो असतो, ज्याच्या त्याला त्यातलं विचारलं की बरं वाटतं. सगळ्यांना विचार. महाराज आता ही सगळी एकावणी बहिरे भजन करणारी गायक मंडळी आहेत, त्यांना तुम्ही भजनाचं विचारा, त्यांना आनंद वाटेल. या अभंगाला चाल कशी लावावी, चौकडा चरण कसं म्हणावं, दीडकीचा असेल तर चरण ते कसं म्हणावं, एक ठोकी असलेली चरण कशी म्हणावेत, काकड्याच्या अभंगाच्या चाली कशा असाव्या, ते अगदी चांगल्या पद्धतीने सांगतील. त्यांना त्यातलं ज्ञान आहे आणि त्यांना ते विचारलं की त्यांना आवडेल. महाराजांना जर विचारलं ही सरपटी कशी आहे, ही लगी कशी वाजवायची, हा मुकडा कसा वाजवायचा, यांना त्याच्यातलं ज्ञान आहे, त्यांना ते आवडेल. ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय असतो. मी कीर्तन करतोय, मी कीर्तन झाल्यानंतर तुम्ही जर मला ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी विचारली, मला आनंद वाटेल. गाथ्यातला एखादा अभंग विचारला, आनंद वाटेल. वेदांतातली एखादी प्रक्रिया विचारली, आनंद वाटेल. माणसं आम्हाला ती विचारत नाहीत. मला परवानी एकाने विचारलं कीर्तन झाल्यानंतर, महाराज तुमचं लग्न झालं का? काय किती मुलं, किती मुलं, काय गरज आहे मला सांगा? प्रपंचाच्या चर्चा करायच्या होत्या तर गाव बरं नव्हतं का? इथं काय यायची गरज आहे? पण माणसं प्रपंचाच्या चर्चेकडे जास्त लक्ष देतात. त्या शिष्याने ती डबी आणून ठेवली, काम संपलं. हो, शिष्याचं काम काय आहे? डबी आणून ठेवली. त्या शिष्याने गुरुजींना विचारलं, गुरुजी याच्यात काय आहे? तुम्ही लोखंडाची डबी घेऊन ये म्हणून सांगितलं, पण काय आहे याच्यामध्ये? गुरुजींनी त्याच्याकडे बघून सांगितलं, याच्यामध्ये परीस आहे. परीस आहे म्हटलं की 2 मिनिटं तो थांबला आणि आश्चर्याने बघायला लागला, म्हणायला लागला, महाराज तुम्ही तरी खरं बोलायचं. गुरुजींनी विचारलं काय झालं? काय खोटं बोलायला लागलात तुम्ही? गुरुजींनी विचारलं कुठं खोटं बोलतो? तुम्ही डबी लोखंडाची आहे आणि त्याच्यात काय आहे म्हटलं तर काय सांगता? परीस. परीस कसं काय असेल? डबी तर लोखंडाची आणि त्याच्यात परीस आहे म्हणता. कमीत कमी महाराज लोकांनी तरी खरं बोलावं. नाही, आता हे खरंच वाक्य आहे, बाकी काही नाही. तुम्ही तरी खरं बोलावं का नाही? का तुम्ही असं म्हणायला लागलात? गुरुजींनी सांगितलं, हे बघ, तू म्हणतो तेही खरं आहे, मी म्हणतो तेही खरं आहे. डबी लोखंडाची आहे, त्याच्यात परीस आहे म्हणून तुझ्या मनात शंका आली, मान्य आहे. कारण लोखंडाचा आणि परिसाचा संबंध झाला की लोखंड राहत नाही, ते काय होतं? सोनं होतं, मान्य आहे. तो एक काम कर, ती डबी उघड. डबी उघडली, त्याच्यामध्ये कागदाची पुडी होती. ती कागदाची पुडी बाहेर काढ. कागदाची पुडी बाहेर काढली, उकलली. उकलल्याबरोबर त्याच्यामध्ये परीस आहे हे त्याला दाखविलं. खोटं वाटत असेल, लोखंडाचा खिळा घे, त्या परिसाला लाव. त्या लोखंडाच्या खिळ्याचं सोनं झालं. त्या शिष्याने विचारलं, गुरुजी या लोखंडाच्या खिळ्याचं या परिसाने सोनं केलं, पण हा परीस ज्या लोखंडाच्या डबीमध्ये आहे त्याचं सोनं का झालं नाही? गुरुजींनी सांगितलं, त्याला एकच कारण आहे, कागदाची पुडी. त्याला आडवं काय आहे? कागदाची पुडी. खरं तर लोखंड तिथंच आहे, परीस तिथंच आहे, पण आणखीनही ते लोखंड किंवा ती लोखंडाची डबी या परिसराच्या जवळ येऊनही आणखीन सोनं झालं नाही. त्याला एकच कारण आहे, मध्ये काय आहे? कागद. मग काम कर, कागद बाजूला काढ.
कागद बाजूला काढला की ताबडतोब ते लोखंड सोनं होणार आहे. जोपर्यंत कागद आहे तोपर्यंत जवळ असूनही ते लोखंड सोनं होणार नाही. तसं जोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत जीव शिवपदापर्यंत जात नाही. विठ्ठल अज्ञान शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय. मला याचे पदर आणखी खूप आहेत सांगायचे. अज्ञान हा आत्मस्वरूपाचं अज्ञान. कधी कधी हा अज्ञान शब्द लवकर पटत नाही. काय अज्ञान, अज्ञान म्हणजे तरी नेमकं काय? याला कुणी अविद्या म्हटलं, याला कुणी माया म्हटलं. हे एकार्थवाची शब्द आहेत असं विचारसागरांनी जरी सांगितलेलं असलं तरी पंचदशीकारांनी मात्र याच्यामध्ये छोटे छोटे फरक केलेले आहेत. अज्ञान कशाला म्हणायचं, अविद्या कशाला म्हणायचं, माया, मला आता ते सगळे फरक सांगण्यात वेळ घ्यायची नाही आहे. अज्ञान शब्दाचा अर्थ काय? अनादि भावरूपत्वे सती ज्ञान बाध्यत्वम असं शास्त्रांनी व्याख्या केली. जे अनादि आहे, भावरूप आहे, ज्ञानाने बाध्य आहे त्याला अज्ञान म्हणा. जाऊ द्या, ही नवी व्याख्या आपल्याला फार अवघड वाटायला लागली. ऐका जरा नीट. जे विकल्प ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. कळालं का बघा? जाऊ द्या, हेही सोडा. जे विपरीत ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. कळालं का बघा? विपरीत, तसं नसताना तसं वाटायला लागलं याला काय म्हणा? अज्ञान. जाऊ द्या, हेही नाही कळालं तर आणखीन सोपं सांगतो. जोपर्यंत तुम्ही सगळे मान डोलावून होय म्हणत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. माझा स्वभाव आदरणीय गणेश महाराजांना, भरत महाराजांना विचारा. माझा स्वभाव असा आहे की जोपर्यंत पुढे बसलेल्या माणसांनी कळालं म्हणून मान डोलवत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. कीर्तन तोपर्यंत सोडायचं नाही. सवयच लागलेली आहे. त्याला एक क्लू देऊन जातो. नाही कळालं तरी असं असं करा, सोडतो. म्हणजे हेही सांगून जातो, म्हणजे तुम्हाला फार वेळ लागणार नाही याच्याकरता सांगून जातो. मला सवय लागली, त्याला इलाज नाही. आता मी जर महत्त्वाचे 2 तास आपल्या समोर आलेलो असेल आणि तुम्ही जर महत्त्वाचे 2 तास माझ्या समोर बसलेला असाल तर माझं काम आहे की तुमच्या पदरामध्ये काहीतरी टाकणं आणि तुमचं काम आहे की या कीर्तनातून एखादा तरी मुद्दा घेऊन जाणं. मी तर थोडासा या वृत्तीतला माणूस आहे. आदरणीय महाराजांना माहीत आहे या वृत्तीतला माणूस आहे की आपल्या कीर्तनातून एक जरी मुद्दा या श्रोत्यांना पटला तर तुम्ही देत असलेल्या पाकिटापेक्षा ते कैक पटीने आनंद देणारा आहे. तो कैक पटीने आनंद देणार आहे. याच्याकरिता कीर्तन नाहीच महाराज. कीर्तन दुर्दैवाने कीर्तनाच्या संहिता किंवा कीर्तनाच्या गोष्टी आपण फार संकुचित करून टाकल्या. कीर्तन हे किती मोठं साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी असं जर तुकाराम महाराजांची आणि संतांची वचनं सांगत असतील तर त्या वचनांचा अर्थ आमच्या जीवनामध्ये उतरलाच पाहिजे. आणि म्हणून मी एवढ्या पोटतिडकीने आपल्याला ही गोष्ट सांगतोय. मला निश्चिंत या पदापर्यंत जायचं आहे, पण याच्याकरिता हा सगळा विस्तार माझा मुद्दा निश्चिंत आहे. माझा मुद्दा हा आहे. मला त्या मुद्द्यापर्यंत जाण्याकरता हे मी एक 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 दाखले द्यायला लागलोय. मी तर गमतीने असं म्हणत असतो की श्रोत्यांची एक जबाबदारी सांगू का? एक सोपी जबाबदारी सांगू का? श्रोत्यांनी काय करायचं? आम्हा कीर्तनकारांचा कासरा किती का लांब जाईना तुम्ही खुटा सोडायचा नाही. कळालं का बघा? आता तुम्ही मुद्दा सोडायचा नाही, खुटा सोडायचा. आमचा कासरा किती का लांब जाईना. आम्हाला एकदा ज्ञानेश्वरी, गाथ्यामध्ये, भागवतात, रामायणात इकडे तिकडे जावं लागतं, पण तुम्ही मुद्दा सोडायचा नाही. आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतं. आता कीर्तनकारांना सुद्धा एक विनंती आहे, तुम्ही कुठेही फिरा पण जय विठ्ठलच्या आज जागेवर येत चला. येत नाही, आणावी लागतात. बऱ्याचदा वरून अभंग आणावे लागतात. आमचे गुरुजी मला म्हणायचे काही काही कीर्तनकार अभंगाला दुखवत नाही, त्रास देत नाही त्यांना, ते तसंच ठेवतात. तसं नाही. त्याच्यातला मुद्दा बघा. मला निश्चिंत या पदापर्यंत जायला झाली आमोची निश्चिंती. हे निश्चिंत निश्चिंत काय आहे? जीवब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होणं, अद्वैत स्थिती होणं, द्वंद्वाच्या पलीकडे जाणं, द्वैताच्या पलीकडे जाणं, ही जर निश्चिंत स्थिती असेल तर तिथपर्यंत जाण्याकरता काय करावं लागतं एवढाच मुद्दा माझा आहे. चित्त चित्त म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत चिंता आहे, आणि एकदा चित्त चिदरूप झालं की निश्चिंतता आहे. आणि मग आता चित्त चिदरूप व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तो जो त आहे की नाही तो बाजूला काढावा लागेल. तो त बाजूला काढायचा म्हणजे काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान बाजूला काढायचं. हे अज्ञान म्हणजे काय? विकल्प ज्ञान. अज्ञान म्हणजे काय? विपरीत ज्ञान. अगदी सोपं सांगतो, ऐका. अज्ञान याच्यातला अ आणि ज्ञान हे शब्द एकमेकांपासून बाजूला काढा. अ या शब्दाचा अर्थ आहे अपूर्ण. जे अपूर्ण ज्ञान आहे त्याला म्हणा अज्ञान. कळालं का बघा? जे अपूर्ण ज्ञान आहे. उदाहरण देतो. गुलाबाचं फुल तुमच्याही हातात आहे आणि गुलाबाचं फुल माझ्याही हातात आहे. गुलाबाच्या फुलाचा सुगंध तुम्हाला येऊ लागला आणि गुलाबाच्या फुलाचे काटे मला टोचायला लागले. मी म्हणायला लागलो गुलाबाचं फुल काटेरी आहे, तुम्ही म्हणायला लागला गुलाबाचं फुल सुगंधी आहे. तुम्ही म्हणता गुलाबाचं फुल सुगंधीच आहे, तुम्हाला सुगंध जाणवतोय, आणि मी म्हणायला लागलो गुलाबाचं फुल काटेरीच आहे, मला काटे टोचत आहेत. खरं बघायला गेलं तर गुलाबाचं फुल सुगंधी आहे आणि काटेरी आहे. पण तुम्ही तुमचंच खरं म्हणता, मी माझंच खरं म्हणतो. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणा अज्ञान. कळालं का बघा?
या अपूर्ण ज्ञानाला म्हणा अज्ञान. आणखीन सोपं सांगतो. कीर्तन झाल्यानंतर काही मंडळी आम्हाला भेटतात आणि भेटल्यानंतर म्हणतात, महाराज फार छान कीर्तन केलं, बरं चांगलं झालं, आम्हाला बरं वाटतं. तुम्ही म्हणावं असं नाही बरं का, पण एक साधारण सांगितली, एक कल्पना सांगितली, बरं वाटतं. काही काही लोक फार गमतीने सांगतात, फार छान झालं, फार अमुक झालं, तमुक झालं, सगळं झालं, ठीक आहे, काही हरकत नाही. कीर्तन झाल्यानंतर काही लोकांचं म्हणणं असं असतं, मला काय सांगायचं आहे, अपूर्ण ज्ञान याला म्हणा अज्ञान. माझा मुद्दा हा आहे, अपूर्ण ज्ञान याला अज्ञान म्हणा. कीर्तन इथं बसलेली आता या सारोळ्यामध्ये या आलेली ही जी काही एवढी मोठी सगळी भाविक मंडळी, माझी नजर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण आहात. आपल्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हे जे आजचे कालेचे कीर्तनकार आहेत ना, बोधले महाराज आलेत ना, त्यांच्या सगळं लक्षात राहतं. गेली तासभर झालं वेगवेगळे प्रमाणं देत आहेत, प्रक्रिया सांगतायत, पटवून देत आहेत, किती लक्षात राहतं असं तुमचं म्हणणं आहे, आहे की नाही? तुमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की या महाराजांच्या फार लक्षात राहतं, आहे की नाही? तोपर्यंत होय म्हणा, नंतर काही का म्हणेना, पण तोपर्यंत तरी होय म्हणा. तुमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की या महाराजांच्या फार लक्षात राहतं. नीट ऐका, आता मला उदाहरण पुढे द्यायचं आहे. तुम्हा सगळ्यांचं म्हणणं असं आहे की महाराजांच्या फार लक्षात राहतं. मी सकाळी पंढरपूरहून निघायला लागल्यानंतर बॅग भरताना बायकोला म्हटलं, अगं फेटा दिलाय, उपरणं कुठं आहे? ती म्हटली, तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. उदाहरण संपलं, कळालं का? बघा, संपलं उदाहरण याच्यापेक्षा वेगळं. तुम्हा सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हे महाराज फार हुशार आहेत, त्यांच्या फार लक्षात राहतं, आणि माझी बायको म्हणते की यांच्या काही लक्षात राहत नाही, हे हुशार नाहीत, वेंदळे आहेत. ती तिचं खरं म्हणते, तुम्ही तुमचं खरं म्हणता. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणा अज्ञान. विठ्ठल वेळ फार जाईल, परंतु रामायणातली एक ओवी सांगतो म्हणजे आपल्याला कळेल. रामायण इतकं गोड आहे. रामायणामध्ये हा अज्ञान नाम अविद्या शब्द एकनाथ महाराजांनी इतका जाणीवपूर्वक वापरलाय. नाथ महाराज सांगतात, कौसल्याती सद्विद्या, सुमित्राती शुद्ध मेधा, कैकयीती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी. घरी गेल्यानंतर भावार्थ रामायण काढा आणि एवढीच एक ओवी वाचा. त्याच्यातल्या त्या प्रत्येक शब्दांचा अर्थ नेमकं नाथ महाराजांनी काय सांगितलंय पहा. याच्यामध्ये कौसल्याच्या बाबतीत सद्विद्या शब्द आहे, सुमित्रेच्या बाबतीत शुद्ध मेधा शब्द आहे, कैकयीच्या बाबतीत मात्र अविद्या शब्द आहे, आणि मंथरेच्या बाबतीत मात्र कुविद्या शब्द आहे. पुढची जरा ओवी सांगू. कुविद्या क्षोभवोनी अविद्येसी श्री रामचंद्र पाठविला वनवासी. नाथ महाराज सांगतात, रामचंद्र पाठविला वनवासी कोणी? कुविद्या क्षोभवोनी अविद्येशी. कुविद्या म्हणजे मंथरा आणि क्षोभवोनी अविद्येशी म्हणजे कैकयी. कैकयी या शब्दाचा अर्थ नाथ महाराजांनी सांगितला अविद्या नाम अज्ञान. थोड्या एका शब्दात सांगायचं झालं तर कैकयी जशी विचित्र आहे तशा पद्धतीचं विचित्र असलेले हे अज्ञान, तशा पद्धतीची विचित्र असलेली ही अविद्या, तशा पद्धतीची विचित्र असलेली ही माया. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचं एक वचन सांगतो आणि माझ्या मूळ शब्दाकडे येतो. आद्य शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये असं सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगा ही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय माया. या मायेबद्दल बोलताना आचार्य सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानं. हिला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. सत असताहून विलक्षण, भिन्न अभिन्नाहून विलक्षण, संग आणि असंगाहून विलक्षण, महत अद्भुता. शब्द किती गोड वापरला. महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा अशी ही माया आहे. त्यामुळे अशी असलेली महत अद्भुत असलेली, करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राई, अशा पद्धतीची ही माया नावाची शक्ती, ही माया म्हणजे अज्ञान नाम अविद्या, ही काढून टाकली म्हणजेच त्या तळवरचं तळ काढून टाकलं, अज्ञान काढून टाकलं की ती चित्त अशा पद्धतीची अवस्था येते. आणि चित्त यालाच म्हटलं जातं कोणतीही अपेक्षा राहत नाही तिथं. चित्तमध्ये कोणतीही अपेक्षा नाही. मी आपल्याला देवर्षी नारद मुनींचं एक सूत्र सांगतो, भक्ती सूत्र. नारद मुनी आम्हाला सांगतात, यत् प्राप्य न किंचित वांछती, न शोचती, न रमते, न द्वेष्टी, न उत्साही भवती, यल्लब्धोपमान सिद्धः भवती, तृप्तः भवती, अमृतः भवती. सोपं प्रमाण द्यायचं झालं तर कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. आणखीन तुकोबऱ्यांचं सोपं प्रमाण ऐकायचं झालं तर काम नाही काम Come on.
झालो पायी रिकामा किंवा कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो किंवा काही मागणे हे आम्हा अनुचित, ही सगळी प्रमाणं डोळ्यासमोर घ्या आणि मग लक्षात येईल की कोणतीही अपेक्षा राहिली नाही. जिथं अपेक्षा राहिली नाही ती खऱ्या अर्थाने निर्द्वंद्व या पद्धतीची अवस्था आहे, निश्चिंत या पद्धतीची अवस्था आहे. तो गोकुळात असलेला गोपाळ, त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि समाधान पाहिल्यानंतर भगवंतालाच आश्चर्य वाटलं. अरे प्रत्येकाचा चेहरा बघितला की काहीतरी इच्छा असलेली चेहऱ्यावर दिसून येते, प्रत्येकाचा चेहरा बघितला की काहीतरी चिंता असलेली चेहरा दिसून येतो, प्रत्येकाचा चेहरा बघितला की काही ना काहीतरी आशा त्या चेहऱ्यावर दिसून येते. परंतु हा गोपाळ मात्र कोणतीही चिंता नाही, कोणतीही इच्छा नाही, कोणतीही अपेक्षा नाही. भगवंताला आश्चर्य वाटलं आणि भगवंताने त्या गोपाळाकडे पाहिलं. खरं बघायला गेलं तर तो गोपाळ काही फार चांगले कपडे त्याच्या अंगावर होते असा गोपाळ होता का? नाही. बरं जाऊ द्या, फार चांगलं घर त्याला होतं अशातला तो गोपाळ होता का? नाही. त्या गोपाळाला गावामध्ये फार मान होता अशातला तो गोपाळ होता का? नाही. त्या गोपाळाला काही मान नाही, त्या गोपाळाला चांगल्या पद्धतीचे कपडे नाहीत, त्या गोपाळाला चांगल्या पद्धतीचं घर नाही, त्या गोपाळाला रोज चांगलं पंचपक्वान्न खायला मिळतं म्हणाल तर असंही नाही. अगदी सरळ साधा, अगदी सामान्य राहणारा तो गोपाळ. जरा माझ्या वडिलांच्या भाषेत सांगतो. माझ्या वडिलांचा आणि गणेश महाराजांचा चांगला परिचय. माझे वडील फड पद्धतीने कीर्तन करत असल्यामुळे ते असं म्हणायचे, अहो तो गोपाळ किती साधा, किती साधा, काही त्याच्या तोंडाला कोणती पावडर लावलेली होती का असं म्हणायचे. त्याला काही फार चांगल्या कोलगेटनी त्याने दात घासलेले होते का असं आमचे वडील सांगत असत. त्यामुळे काही फार चांगल्या पद्धतीचे दात घासले अशातला भाग नाही, फार कोणती सौंदर्य प्रसाधनं वापरतोय अशातलाही भाग नाही. पण त्या गोपाळाच्या जवळ जर भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतःहून जात असतील तर त्या गोपाळाकडे असलेली श्रीमंती या जगातली सर्वश्रेष्ठ श्रीमंती आहे, सर्वश्रेष्ठ श्रीमंती आहे. सुखे येतो घरा, हे सोपं नाहीये. सुखे येतो घरा. स्वतःहून त्या कृष्णाने त्या गोपाळांच्या मागे जावं, स्वतःहून त्या गोपाळाला शोधावं, नवे नवे त्या गोपाळाचं भक्ती सुख, त्या गोपिकांचं भक्ती सुख घेण्याकरिता भगवंतानी आपुले ते थोरपण विसरला नारायण. निर्गुणातून सगुणामध्ये यावं. लोकवत्तु लीला कैवल्यम ब्रह्मसूत्र आम्हाला सांगतात. इंद्रिय गोचर व्हावं, भगवंतानी त्या गोपाळाच्या जवळ जावं. अगदी सामान्य फकड असलेला गोपाळ, त्याला काही नाही, त्याला एका कृष्णाशिवाय दुसरं काही माहित नाही असा तो गोपाळ. तुकोबऱ्यांचंच एक प्रमाण देतो, ऐका. त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान हे पाहिल्यानंतर असं दिसून येत होतं. महाराजांचंच प्रमाण द्यायचं झालं तर उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. हे प्रमाण जाणीवपूर्वक मी देतोय. उमटती ठसे, ठसे या शब्दाचा अर्थ चिन्ह. त्या गोपाळाच्या शरीरावर देहावर अशी काही चिन्ह उमटलेली दिसून येत होते की त्या चिन्हाकडे बघून लक्षात येत होतं ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. चिन्ह आहे. हा वारकरी आहे कशावरून ओळखलं जातं? साधारण आपण असं करतो, कपाळाला गंध आहे, गळ्यात माळ आहे म्हटलं की हा वारकरी आहे. गोपीचंदन मुद्रा धरणे आम्हा लेणे वैष्णवा, तुकोबऱ्यांची भाषा. आपण साधारण असं म्हणतो की हा वारकरी आहे बरं, कपाळाला गंध आहे. ही सामान्य चिन्ह झाली. परमात्मा प्राप्ती झाली आहे याची काय चिन्ह आहेत? तुकाराम महाराज सांगतात उमटती ठसे. कोणती ठसे? ऐका, फक्त 5 नावं घेऊन पुढे जातो. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंदरूपता. घरी गेल्यानंतर या 5ही चिन्हाचा थोडासा विचार करा. अभिन्नता, मी प्रमाण देत पुढे जातो, विस्तार करण्यात वेळ घेत नाही. अभिन्नता, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज. अभिन्नता. अभयरूपता, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. अजन्मस्थिती, तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. अनन्यता, आम्हा विठ्ठल एक देव येरवगेची वाव. आणि आनंद रूपता, आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची, अशी 5 चिन्ह त्या गोपाळाच्या चेहऱ्यावर उमटलेले आहेत. अगदी प्रसन्न तो गोपाळ आहे, अगदी समाधानी तो गोपाळ आहे, निश्चिंत तो गोपाळ आहे. जरा आणखीन एक वाक्य सांगू. त्या गोपाळाला पाहिलं, माझं जरा नीट लक्ष देऊन वाक्य ऐका. त्या गोपाळाच्या चेहऱ्याला पाहिलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला समाधान वाटायचं. मग गोपाळ किती समाधानात असेल विचार करा. किती गोपाळ समाधानात असेल. भगवान सारखे ते गोपाळाकडे पाहतात, कारण त्या गोपाळाच्या चेहऱ्यावरचं तेज हे भगवंतालाच आकृष्ट करतं.
भक्तिशास्त्रामध्ये भक्तीचे प्रकार सांगताना आता विस्तार वेळ फार आहे, परंतु तरी ती नाव सांगून पुढे जातो. क्लेशनाशिनी, शुभदायिनी, सुदुर्लभा, मोक्ष लघुताकृत, श्रीकृष्ण आकर्षणीच, सांद्रानंद विशेषात्मकता, असे 6 मुद्दे सांगितलेले. आपल्याकडे आता विस्तार करायला वेळ नाही, परंतु श्रीकृष्ण आकर्षणीच, भगवंताला आकृष्ट करण्याचं तेज त्या गोपाळाच्या चेहऱ्यावर. पाहिलं की समाधान वाटावं असा तो चेहरा. काहींचा चेहरा असा असतो महाराज, बघत राहावं वाटतं, बघत राहावं वाटतं, पाहिलं की समाधान वाटतं. मी या भागामध्ये पहिल्यांदाच आलो, म्हणजे फार माझं येणं नाही, कुठं क्वचित एखाद दुसऱ्या ठिकाणी आलो असेल नसेल, परंतु इथं आल्यानंतर बाबांची प्रतिमा पाहण्यात आली, रामदास बाबांची प्रतिमा पाहण्यात आली. आणि मग प्रतिमा पाहिल्यानंतर सुद्धा त्या चेहऱ्यावरचं तेज बघितल्यानंतर असं जाणवतं, 27 वर्षानंतर फोटो जरी बघितला तरी बघत राहावा असा जर फोटो वाटत असेल, तर 27 वर्षापूर्वी बाबांना प्रत्यक्ष पाहणाऱ्याच्या जीवनामध्ये काय समाधान आलं असेल हो. तुम्ही बाबांना पाहिलेली मंडळी आहात, बाबांच्या बरोबर राहिलेली मंडळी आहात. जगद्गुरु तुकोबारांचा चेहरा पहा, ज्ञानोबारांचा चेहरा पहा, बाबांचा चेहरा पहा, नाथ महाराजांची फोटो पहा, हे पाहिलं तरी मन समाधानी वाटतं. म्हणून मी धावते एक सांगू जाता जाता, ऐका, समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं. समाधान वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही. मग वृत्ती स्थिर झाली की समाधान आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाची शेजारी पाहुणे. वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे, या स्थितीमध्ये गेलं की खऱ्या अर्थाचं समाधान आहे. त्या गोपाळाला काही प्रपंचातलं ऐहिक फार होतं अशातला भाग नाही, पण पारमार्थिक एका अशा स्थितीपर्यंत तो गोपाळ पोहोचलाय की त्या गोपाळाकडे पाहिल्यानंतर पाहत पाहत राहावं असं वाटतंय. समाधान त्या गोपाळाच्या चेहऱ्यावर दिसतंय. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यालाच प्रश्न पडला आणि भगवंतांनी त्या गोपाळाला जवळ घेतलं आणि गोपाळाला सांगितलं, गोपाळा जरा थांब, जरा माझ्या समोर थांब. भगवंत गोपाळ थांबला. काय कृष्णा? काही नाही, मी तुझ्या चेहऱ्याकडे बघतोय, चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहतोय, चेहऱ्यावरचा आनंद पाहतोय, चेहऱ्यावरचं समाधान पाहतोय, चेहऱ्यावरची ही निश्चिंतता पाहतोय. ही निश्चिंतता सगळी तुझ्याकडे आली कुठून? त्या गोपाळाने जे उत्तर दिलं त्या
दिलं, हे कृष्णा आमच्या जीवनामध्ये ही जी निश्चिंती झाली याचं एकच कारण आहे, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. इथला तुझी ये संगती हे फार महत्वाचं आहे. इथला तुझी ये हाही शब्द महत्वाचा आहे, संगती हाही शब्द महत्वाचा आहे. झाली आमुची निश्चिंती. तुझी ये हे एक पद घ्या आणि आमुची हे दुसरं पद घ्या. तुझ्या संगतीमुळे आमुची निश्चिंती झाली. ही संगती झाली ती तुझी संगती. ही संगती म्हणजे नेमकं काय? आता तत्वज्ञानाने पुष्कळ चर्चा केली. जीवानं जडाची संगती करावी का न करावी, जीवानं जीवाची संगती करावी का न करावी, जीवानं इतर देवाची संगती करावी का न करावी, जीवाने भगवंताची संगती करावी का न करावी. विस्तार पुष्कळ आहे विकल्पांचा, फक्त एक एक वाक्यात उत्तर देऊन जातो. ऐका. जीवानं जडाची संगती केली की दुःखरूपता आहे, जीवानं जीवाची संगती केली की अपूर्णता आहे, जीव इतर देवाच्या संगतीत गेला की अतृप्ती आहे आणि जीव परमात्म्याच्या संगतीत गेला की परिपूर्ण आहे. विठ्ठला जीव जडाच्या संगतीत गेला, जड नाम संसार, संसाराच्या संगतीत गेला की दुःख रूपता येणार आहे का? कारण संसाराचं स्वरूपच आहे दुःख बांधवडी. त्याचं स्वरूप आहे ते पदरामध्ये पडणार आहे. चला, जीव जीवाच्या संगतीत गेला, अपूर्णता, कारण हाही जीव अपूर्ण आणि ज्या जीवाच्या संगतीत गेला तोही अपूर्ण. अपूर्णाला भेटल्यानंतर अपूर्णच होणार ना हो. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. जुने कीर्तनकार काही उदाहरणं फार गमतीने द्यायचे. जुनी मंडळी असं सांगायचे, एखादा मनुष्य जंगलामध्ये रस्ता चुकला आणि रस्ता चुकल्यानंतर सायंकाळपर्यंत शोधाशोध करायला लागला, रस्ता भेटला नाही. काय करावं, दुःख झालं, काय करावं इथून बाहेर पडायला. तेवढ्यामध्ये समोरून एक मनुष्य येत असल्याला त्यांनी पाहिलं. त्याला आनंद झाला, धावत गेला, त्या माणसाकडे पाया पडला, दोन्ही हात जोडले आणि सांगितला, हो सकाळपासून रस्ता चुकलोय, कृपा करा रस्ता सांगा. ज्याला विचारलं त्यांनी सांगितलं, बाबा तू सकाळपासून रस्ता चुकलाय, मी गेली 8 दिवस झालं रस्ता चुकलोय. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, 8 दिवस झालं जो रस्ता चुकलाय तो आपल्याला काय मार्ग दाखविणार? तोही अपूर्ण, आम्हीही अपूर्ण. अपूर्णाकडे जाऊन जमत नाही, अपूर्णता येईल. मग एक काम करा, जीव जडाकडे गेला दुःखरूपता, जीव जीवाकडे गेला अपूर्णता, जीवानं इतर देवाकडे गेलं तर चालेल का? तुकोबरांची भाषा आहे, सेंदरी हेंदरी दैवती कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडती मागती सिद्धी अवधान. आपुल्या पोटाजी याच्यामध्ये ते स्वतःच अतृप्त आहेत, तर आपल्याला काय तृप्ती देणार आहेत? तिकडे गेला की अतृप्ती आहे. मग एक काम करा, काय? परमात्म्याच्या संगतीत जा, खऱ्या अर्थाची परिपूर्णता होईल. पूर्ण केला मनोरथ. घरा आले कृपाळ. ही निळोबारींची भाषा आपल्या डोळ्यासमोर येते. ती परिपूर्णता भगवंताच्या संगतीत असल्यामुळे महाराज सांगतात, तुझी ये संगती. हा संगती शब्द आणखीन एका वेगळ्या विचाराने आपल्याला मांडता येईल. ऐका, एक साधं व्यवहारातलं वाक्य आहे. चांगल्याच्या संगतीत राहिलं की चांगलं म्हणून घेता येतं आणि वाईटाच्या संगतीत राहिलं की वाईट म्हणून वावरावं लागतं. आपण ज्याच्या संगतीत असतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. सोपा दृष्टांत देतो आणि पुढे जातो. एखादे गुरु शिष्य जंगलातून निघाले, दोघंही एका झाडाखाली बसल्याबरोबर गुरुजींनी डोळे झाकले, देवाचं ध्यान करायला लागले. शिष्य जवळच बसलेला होता. ते घनदाट जंगल समोरून एक वाघ येत होता. शिष्याने हाका मारायला सुरुवात केली, गुरुजी वाघ येतोय. गुरुजींचं लक्ष नाही, ते देवाचं ध्यान करत होते. वाघ आणखीन जवळ आला. शिष्याने पुन्हा हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ अगदी जवळ आला, पुन्हा शिष्याने हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. तरी गुरुजींचं लक्ष नाही. त्या शिष्याचं एकच प्रमाण पाठ होतं, आपुले आपण करा सोडवण. काही माणसाची लागूपुरती प्रमाण पाठ असतात. लागूपुरती आपुले आपण करा सोडवण. त्यांनी विचार केला, गुरुजींचं वय झालंय, आपलं व्हायचं जायचं राहिलंय. पिकलं पान गळून गेलं तरी कुणी विचारणार नाही, पण आपल्याला मात्र विचारणारे पुष्कळ आहेत. तो शिष्य घाबरून वरती जाऊन बसला. गुरुजी तिथंच होते. वाघ जवळ आला, 2 मिनिटं थांबला, पुढं निघून गेला. काही आवाजही केला नाही. शिष्य खाली उतरला. त्याला आश्चर्य वाटलं, ज्याला घाबरून आपण वरती जाऊन बसलो तो वाघ यांना काही केलं नाही. म्हटले, गुरुजींचं ध्यान संपलं. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. स्मित हास्य किरण रस्त्याने चालायला लागले. एक मच्छर, एक डास गुरुजींच्या गालाला चावला. त्यांनी अशी थप्पड माटली आणि म्हटले, अरे बापरे, काय भयंकर डास आहे, केवढा जोरात चावला. शिष्याने विचारलं, गुरुजी मगाशी वाघ तुमच्या जवळ आला, तुम्ही जरासुद्धा घाबरला नाही, आणि आता डास चावल्यानंतर म्हणता केवढा भयंकर, असं कसं काय? गुरुजींनी एकच उत्तर दिलं, बाबा मगाशी वाघ माझ्याजवळ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो, ध्यान करत होतो, घाबरायचा विषय नाही. आता डास चावला त्यावेळेस मी तुझ्या संगतीत आहे म्हणून जोरात चावला. लगेच जवळ बघू नका कोण बसलंय असं नाही. इथं आपण सगळेजण नामधारक आहोत. आपण ज्याच्या संगतीत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. महाराज सांगतात, तुझी ये संगती आमची निश्चिंती का झाली? कारण तू मुळात निश्चिंत आणि तुझ्या संगतीमध्ये गेल्यामुळे आम्ही निश्चिंत झाली आमची निश्चिंती. विठ्ठला विठ्ठल.
झाली आमची निश्चिंती. निश्चिंती एक प्रक्रिया फक्त सांगतो आणि एक ओवी देतो आणि लगेच पुढच्या चरणाकडे येतो. एक प्रक्रिया फक्त मला सांगायची. निश्चिंत हे होण्याकरिता काय जावं लागतं? चिंता जावी लागते. निश्चिंतता येण्याकरिता काय करावं लागतं? चिंता जावी लागते. चिंता जाण्याकरिता काय करावं लागतं? इच्छा जावी लागते. ऐका, चिंता जाण्याकरिता काय करावं लागतं? इच्छा जावी लागते. मी आपल्याला ऐकण्यातली प्रमाण देतो म्हणजे कळेल. महाराज सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कधी खुंटलिया धावा तृष्णेची या. हे प्रमाण पलीकडनं सोडवत या. तृष्णेची या, तृष्णा या शब्दाचा अर्थ इच्छा, धावा या शब्दाचा अर्थ पळापळ, खुंटणं या शब्दाचा अर्थ थांबणं. इच्छेची पळापळ थांबली, चिंता संपली, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. त्यामुळे ते गोपाळ म्हणायला लागले, कृष्णा आम्ही निश्चिंत का झालो? कारण चिंता राहिली नाही. चिंता का राहिली नाही? कारण इच्छा राहिली नाही. आणि इच्छा का राहिली नाही? कारण तू भेटला. विठ्ठल विठ्ठल. आता हा झाला सरळ सरळ भाव. मी याचे काही दुसरे वेगळे पदर सांगतो. दोन मुद्दे महत्वाचे आहेत याच्यामध्ये. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. थोडा तात्विक विचार जर ऐकायचा झाला, संगती या शब्दाला एक अंडरलाईन करा आणि निश्चिंती या शब्दाला एक अंडरलाईन करा. माझा जेवढा काही माझा अल्प अभ्यास ज्या गुरुजींच्या जवळ राहून केला, त्या अभ्यासातून मला असं वाटतं की निश्चिंती ही परमात्मा स्वरूपाची प्राप्त अवस्था आहे. परमात्मा निर्गुण तत्वाची अवस्था आहे, ब्रह्मतत्वाची अवस्था आहे. आणि संगती ही सगुण भेटीची अवस्था आहे. ऐका, संगती म्हटलं की सगुण आलं आणि निश्चिंती म्हटलं की निर्गुण आलं. साधे. कारण संगती ही आकाराशी असते आणि निश्चिंती ही निराकाराशिवाय होत नाही. पटलं का? बघा, निराकार अवस्था आल्याशिवाय निश्चिंत होता येत नाही आणि संगती ही आकार असल्याशिवाय संगती घडत नाही. त्यामुळे संगती म्हटलं की सगुण आणि निश्चिंती म्हटलं की निर्गुण. थोडक्यात सगुणाच्या संगतीमध्ये निर्गुणाची अवस्था प्राप्त झाली असं करा आपण अर्थ. सगुणाच्या संगतीमध्ये निर्गुणाची अवस्था प्राप्त झाली. मी तुमच्या ऐकण्यातलं हरिपाठातलं प्रमाण देतो. निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरिता जीवा जळे. हे एकनाथ महाराजांच्या हरिपाठातली भाषा आहे. निर्गुणी पावलो कसं? सगुणी भजता. आता हे अन्वय करण्याकरता असा करा, सगुणी भजता निर्गुणी पावलो, म्हणजे पटण्याकरिता अन्वय करा. सगुणी भजता निर्गुणी पावलो. मला असं माझ्या कानावर एवढे संस्कार आहेत की अर्थ करायचा असेल तर त्या प्रमाणाचा अन्वय करा. अर्थ करण्याकरिता कधी कधी अन्वय करावा लागेल तर करा, पण चाल म्हणताना मात्र अन्वय करता येत नाही. मी मुद्दाम आपल्याला सांगून जातो. अर्थ करण्याकरिता आपल्याला अन्वय करावा लागेल. इकडला शब्द तिकडं, तिकडला शब्द इकडे करावा लागेल. चाल म्हणताना मात्र असे शब्द इकडले तिकडं, तिकडले इकडे करता येत नाही. अहो जाऊ द्या, आता ही सगळी जुनी मंडळी आणि मोठी मंडळी आहे. तुम्ही विचारा, चाल म्हणण्याकरिता इकडले शब्द तिकडे काय घेऊन बसला? त्या शब्दातली वेलांटी उकार सुद्धा गाळून जमत नाही. चाल म्हणताना वेलांटी उकार सुद्धा गाळून जमत नाही. माझ्यावर तर वारकरी चालीचे संस्कार असे आहेत की चाल म्हणताना जर तुकाराम महाराजांनी पहिली वेलांटी दिली असेल तर स्वर रहस्वच निघाला पाहिजे आणि दुसरी वेलांटी दिली असेल तर स्वर दीर्घच निघाला पाहिजे. फक्त पहिली आहे का दुसरी कळण्याकरता गाता वाचला पाहिजे. इतकंच खरं आहे. हे कळायचं कसं महाराज? मोबाईलमध्ये बघून नाही कळणार. हे आता त्याच्याकरता गाथा वाचावा लागेल, त्याच्याशिवाय कळणार नाही की पहिली वेलांटी आहे का दुसरी वेलांटी आहे. इतकी सूक्ष्मता आपल्याकडे सांगितली जाते. जसं आहे तसंच बदल करून जमत नाही. चाल म्हणताना बघा, तुम्ही विचाराल ना, चाल म्हणताना बदल करून जमत नाही, शब्द गाळून जमत नाही. जरा पुढलं बोलू, मनाचं घालून जमत नाही. काही काही लोक मनाचं कुठलं घातलं काही तसं करू नको मध्येच घालतात. मिले सूर मी. अरे कशाला मिले सूर मेरा तुम्हाला? काय त्याला घालून जमत नाही महाराज, त्याला चिटकून जमत नाही दुसरं काय. तुकोबारांचे शब्द इतके मोठे आहेत की त्या शब्दांना दुसरी कुठली तरी वाङ्मय जोडून ते शब्द समाजाच्या समोर आणायची गरजच नाही. इतके शब्दाची ताकद आहे त्याच्यामध्ये. त्या शब्दांची आर्जवता पहा तुम्ही. त्यामुळे जशी अक्षर आहेत तशीच चालेल. वैकुंठवाशी मला नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. वैकुंठवाशी प्रातस्मरणीय बोधेबाबांच्या चाली ऐका. तुम्ही आता सगळी ही मंडळी फार मोठी मंडळी आहेत, यांनी सगळ्यांनी श्रवण केलेली मंडळी आहेत. बोधेबाबांच्या चाली जेव्हा आम्ही पंढरपुरामध्ये चातुर्मासामध्ये ऐकायचो ना, काय बाबांच्या चाली असायच्या महाराज. जसे मला तर असं वाटायचं की कधी कधी एखाद्या अभंगामध्ये तुकोबारांना काय म्हणायचं आहे हे बोधेबाबांच्या चालीतूनच कळायचं महाराज. बोधेबाबांच्या चालीतून कळायचं. त्या त्या अभंगाला तशा पद्धतीची चाल लावणं आणि तशा पद्धतीचे शब्द प्रगट करणं. इकडलं तिकडं करू. तुम्हाला माणकोजी महाराजांचा एक अभंग सांगतो.
मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी महाराज बोधले. मोठी भक्ती परंपरा आहे, मोठी वारकरी परंपरा आहे. भक्ती विजयामध्ये त्यांचे 2 अध्याय आपल्याकडे दिलेले आहेत. मूळ आडनाव जगताप, पण पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे. मोठा इतिहास आहे. इसवी सन 1604 ते 1694 हा कालावधी. जगद्गुरू तुकोबरायांच्या समकालीन असलेला हा कालावधी. मानकोजी महाराजांचा एक अभंग आहे, तुमच्या सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे. सांगड बांधारे भक्तीची, सगळ्यांचा अभंग पाठ आहे. गायकांनी तो म्हटलेला आहे. पूर्वी त्या काळामध्ये कॅसेट ती फार प्रसिद्ध होती. त्याच्यामध्ये शेवटच्या चरणामध्ये त्या गायकांनी असं म्हटलं, नरहरी बोधला बोधला हरिनामी रंगला. ते नरहरी शब्द नाही, ते मानकोजी आहे. मानकोजी बोधला बोधला हरिनामी रंगला. मी त्या गायकांना विचारलं, अहो तुम्ही हे नरहरी कसं काय घातलं? ते म्हटले आलापाच्या नादात लक्षातच आलं नाही नरहरी का मानकोजी. चालत नाही महाराज, असं चालत नाही. जसं आहे तसंच म्हणावं लागतं. त्याच्यामध्ये इकडं तिकडं अक्षर करून जमत नाही. इतकी सूक्ष्मता आपल्याकडे चालीमध्ये सांभाळली जाते. अन्वय करताना कधी करायचा? अर्थ करताना. आता इथं अर्थ करताना थोडा अन्वय करा. मान्य, निर्गुणी पावलो सगुणी भजता असं जरी प्रमाण असलं तरी अर्थ करण्याकरिता सगुणी भजता निर्गुणी पावलो हे कशाकरता सांगायला लागलो? सगुणी भजता 1 आणि निर्गुणी पावलो 2. आता या अभंगामध्ये बसवा. आपला जो आत्ता कीर्तनाचा अभंग आहे त्याच्यात बसवा. अभंग काय आहे? तुझी ये संगती आणि पुढं झाली आमुची निश्चिंती. तुझी ये संगती सगुणी भजता, झाली आमुची निश्चिंती निर्गुणी पावलो. बसलं का बघा. दुसरं सांगतो, दुसरं प्रमाण देतो तुमच्या ऐकण्यातलं. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. हे ऐशी साक्ष बहुतांची बाजूला काढा. एवढंच घ्या. मुखी नाम आणि हाती मोक्ष. मला वाटतं की आयुष्यभर बाबांनी जे सांगितलं ते हेच आहे. बाबांनी जे सांगितलं, रामदास बाबांनी ते हेच सांगितलं. मुखी नाम, बस एवढंच कर, बाकी काही करू नको. आपोआप मोक्ष तुझ्या मागं लागतोय. मोक्ष मिळवण्याची गरजच नाही. मोक्ष मिळवण्याकरता जायची गरज नाही. थोडंसं धाडस करून बोलू. मोक्ष मिळवायचा असेल, मोक्ष मिळवायचा असेल तर मग ज्ञान वैराग्य योग या साधनाच्या मागं आपल्याला जावं लागेल. आणि मोक्ष आपल्या मागे यायचा असेल तर नाम नावाच्या साधनाकडे जावं लागेल. थोडा विचार करा. तुम्ही बघा, प्रचिती घेऊन बघा. मोक्ष मिळवायचा असेल तर मग ज्ञानाकडे जावं लागेल. मग ते विवेक वैराग्य शमदमादी शतक संपत्तीन मोक्षतान श्रवणन मननन निधिध्यासनन तत्वम पदार्थ शोधन चातुर्मासामध्ये पाठ करू करू बेजार झालो आम्ही. हे सगळं पाठ करून आणि पाठ करून घेऊन सुद्धा जसंच्या तसं ते. अहो काही वेळेस मी ते पाठ सांगायचो चातुर्मासामध्ये. एक महाराज चातुर्मासात माझ्याकडे विद्यार्थी होता. पाठाला यायचे रोज, विचारसागराच्या ह्याच्या पाठाला यायचे. 2 वर्षानंतर पुन्हा एकदा आले माझ्याकडे. ते आले आणि ते म्हटले, महाराज मी आता कीर्तन करायला लागलो. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, छान. त्यांनी पुढचं वाक्य वापरलं. तो म्हटला, नाही नाही महाराज, मी तुमचंच एक कीर्तन बसवलंय. मला हा बसवलं शब्द फार गमतीचा वाटतो. हे कुठून काढला कोणाच नाव. मी मनातल्या मनात म्हटलं, तू कीर्तन बसवलं ना आम्हाला बाजारातून उठवलं. अशी परिस्थिती झाली. आम्हाला उठवून टाकलं, बसवलं म्हटलं. बरं जसंच्या तसं हो, इकडं तिकडं काही करत नाहीत, इकडं तिकडं काही नाही. त्यांनी कीर्तन म्हटलं मला तुमच्या समोर करायचं आहे. म्हटलं करा. केलं त्यांनी कीर्तन. ते कीर्तन मी हिवाळ्यामध्ये केलेलं होतं, मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि मग कीर्तनामध्ये बोलता बोलता मग म्हटलं की आता हिवाळा आहे. हा कीर्तन माझ्यासमोर करत होता तेव्हा चैत्र महिना होता. त्यांनी चैत्र महिन्यात बोलला, आता काय हिवाळा आहे. अरे कमीत कमी हिवाळ्याच्या जागी उन्हाळा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, पण इथं तरी बाकीकडे नाही. एवढा तरी बदल करावा. जोरात इकडं आपण पाठ करत राहतो, घोकमपट्टी करत राहतो, जसं तसं मांडत राहतो. हे सगळं ज्ञानाकडे आहे. महाराज सांगतात मोक्ष मिळवायचा आहे, ज्ञानाकडे चला. पण मोक्ष आपल्या मागे यायचा आहे, नामाकडे या. नाम आम्हाला एकदा मुखी नाम घेतलं, हाती मोक्ष. मोक्ष आम्हा घरी कामारी येत असे. मोक्ष आपल्या घरी काम करायला लागतो. फक्त त्याच्याकरता नाम नावाचं साधन पाहिजे. आता ऐका, मुखी नाम आणि हाती मोक्ष हेच या अभंगामध्ये बसवा. आपला जो अभंग काल्याचा आहे का नाही त्याला बसवा. कुठं? तुझी संगती मुखी नाम झाली आमुची निश्चिंती हाती मोक्ष. बसून गेलं. 2 प्रमाण मी बसवले आत्तापर्यंत. आता आणखीन एक सांगतो. मला भावलेला आणखीन एक ओवी देऊन पुढं जातो. अगदी माझ्या माहितीप्रमाणे अगदी बरोबर बसेल असं मला तरी वाटतंय. आपण सगळी कसोटी आहात त्यामुळे तुम्ही बघून घ्या. रामायणामध्ये एक ओवी आहे, भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांच्या. प्रसंग फार मोठा आहे. मी सगळा मोठा प्रसंग रामायणातला सांगण्यात वेळ घेत नाही, परंतु त्या ओवीकडे जाण्याकरिता फक्त उल्लेख करतो. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. जात असताना त्यांच्याबरोबर लक्ष्मण
सीतामाई हे दोघंही निघाले. ते रथात बसले. रथ अयोध्येच्या बाहेर निघाला. अयोध्यावासीय त्या रथाच्या मागे निघाले. ऐका, मला सांगायचं आहे कुठं, तुझी हे संगती झाली अमुची निश्चित. मला हे पटवून द्यायचं आहे. सगळे अयोध्यावासीय त्यांच्या मागे निघाले. थोडं दूर गेल्यानंतर रामाच्या लक्षात आलं, अरे मला वनवास सांगितलाय, मी वनवासाला जाणं ठीक आहे, माझ्याबरोबर लक्ष्मण येणं माझा भाऊ आहे, मान्य आहे. सीता येणं मान्य आहे, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता मान्य आहे. या अयोध्यावासियांनी कशाला त्रास घ्यावा? हे सगळे ब्रह्मवृंद माझ्या मागे निघाले, अयोध्यावासी निघाले का? आपण यांना विचारलं पाहिजे. रामचंद्र प्रभू रथातून खाली उतरतात आणि हात जोडून म्हणतात, माझ्याबरोबर वनवासाला येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे? भीती वाटत नाहीये का? कशाला निघालात? तिथं जे अयोध्यावासियांनी उत्तर दिलं ते माझ्या या अभंगाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ऐका, नाथ महाराजांनी भावार्थरामाने ती ओवी फार छान लिहिलेली आहे. सगळे अयोध्यावासीय रामचंद्र प्रभूंकडे पाहायला लागले आणि प्रभू रामचंद्रांकडे बघून म्हणायला लागले, हे रामा ऐका, हे रामा तुझ्या संगतीमध्ये येण्याने आम्हाला काय मिळणार आहे? हा तुझा प्रश्न आहे ना? मग नीट आहे. श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापुडा किती, भय निश्चिती आम्हा नाही. श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. एवढंच मुद्दा घ्या आता. श्रीरामा तुझी या संगती एक, आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती दोन. आता अभंगात बसवा. श्रीरामा तुझी या संगती, तुझी ये संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती, झाली अमुची निश्चिती. विठ्ठला तुझ्या संगतीमध्ये आमची निश्चिंत अवस्था झाली. कृष्णाने विचारलं, एवढंच का? नाही नाही, आणखीन बघायला मिळालं. काय? नाही देखील येथे मिळे भोग सुखाचे सोहळे. वेळ झाल्यामुळे मला टाळावर न घेता जरा पुढे घेतो. नाही देखील येथे मिळे भोग सुखाचे सोहळे, कधीही पाहायला मिळालं नाही असे सुखाचे भोग सुखाचे सोहळे. म्हणजे कोणत्या? भक्ती सुखाच्या भोगाचे सोहळे आम्हाला तुझ्या संगतीत भेटायला लागले. जरा या अभंगाचा आणखीन एक भाव सांगू. झाली अमुची निश्चिंती, याला ज्ञान, याला ब्रह्म अवस्था म्हणा. झाली अमुची निश्चिंती, याला ब्रह्मज्ञान म्हणा. आणि भोग सुखाचे सोहळे याला भक्ती सुख म्हणा. पुढचं वरचं झाली अमुची निश्चिंती ब्रह्मज्ञान आणि खाली भक्ती सुख. जर ब्रह्मज्ञान आणि मग भक्ती सुख सांगत असतील तर यालाच म्हणा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती. यालाच म्हणा की ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आम्हाला मिळाली असं म्हणायला हरकत नाही. जी भक्ती कुठेही बघायला मिळत नाही, नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंताने अडवलं आणि त्या गोपाळाला विचारलं, अरे गोपाळा, घरी जाणार नाही आहेस का? मग आता घरचं काही नाही का? घरचं कसं आहे तुझ्या? त्या गोपाळाने सांगितलं, कृष्णा तुझ्याजवळ आल्यानंतर घरची आठवण येत नाही, पण तू स्वतः घरचं विचारत असतील तर सांगतो, ऐक. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आता याच्यातले इतके शब्द महत्वाचे आहेत, विस्तार करता येण्यासारखे आहेत. ताकाचे सरोवर, इथला घर हा शब्द अगोदर घ्या, ताक हा शब्द अगोदर घ्या आणि सरोवर हाही शब्द विचारात घ्या. पुढचा येथे हाही शब्द विचारात घ्या, नवनीत हाही शब्द विचारात घ्या आणि पूर हाही शब्द विचारात घ्या. या सगळ्या शब्दाचे अर्थ करायला लागलो तर संध्याकाळी 6 वाजतील. कसं करू सांगा? जमतंय का? बघा, त्यामुळे मी सगळा विस्तार करत नाही. कितीतरी विस्तार करण्यासारखे शब्द आहेत. बघा ना, घर या शब्दाचा विस्तार कितीतरी होण्यासारखा आहे. कोणतं घर? कोणत्या घरी जायचं? कोणत्या घरी ताकाचं सरोवर आहे? घर या शब्दाचा अर्थ नेमकं तुकोबारांना अभिप्रेत इथला कुठला आहे? मला सगळा विस्तार करण्यात जरी वेळ घ्यायची नसली तरी मला असं वाटतं, माझ्या अल्प अभ्यासाने मला असं वाटतं, यातला घरी ताकाचे सरोवर हा अर्धा तुकडा आणि येथे नवनीताचे पूर हा अर्धा तुकडा. म्हणजे काय आहे सांगू? घरी ताकाचे सरोवर याला म्हणा प्रपंच आणि येथे नवनीताचे पूर याला म्हणा परमार्थ. मी आपल्याला खुलासा करतो. ताक आणि नवनीत, ताक या शब्दाचा अर्थ काय? जे असार असतं त्याला काय म्हणायचं? ताक. आणि जे सार असतं त्याला काय म्हणायचं? नवनीत. घर कसं आहे? असार. प्रपंच कसा आहे? असार. त्रिगुण असार. सार काय? निर्गुण हे सार. येथे नवनीताचे पूर, नवनीत म्हणजे लोणी, लोणी हे सार आहे. त्यामुळे घर म्हटलं की असार आहे आणि मठ मंदिर म्हटलं की सार आहे, असा अर्थ करा. घर म्हटलं की असार, घरी काय आहे? ताक आहे आणि इथं काय आहे? नवनीत आहे. घरी ताक आहे ना, मग घरी जा ना, ताक मिळेल ना. तो गोपाळ म्हणायला लागला, मी घरचं विचारलं म्हणून घरचं सांगितलं. घरी ताक आहे मान्य आहे, घरी ताक आहे मान्य आहे, पण इथं नवनीत आहे ना, त्याचं काय करतो? इथं नवनीत आहे, इथं लोणी आहे. बर, त्याच्यात एक गंमत आहे. ताक म्हटलं की तुकोबारांनी शब्द ठेवलाय सरोवर आणि नवनीताला शब्द काय ठेवलाय? पूर. या सरोवर आणि पूर काय फरक आहे? हो ऐका,
सरोवरातलं पाणी वेगळं आणि पुराचं पाणी वेगळं. सोपं सांगतो, सरोवर म्हणजे काय? तलाव, तळं. तळ्यातलं पाणी वेगळं आणि पुराचं पाणी वेगळं. सोप्या शब्दात सांगू, जे थांबलेलं पाणी असतं ते तळ्यातलं असतं आणि जे वाहतं पाणी असतं ते पुराचं असतं. घरी ताकाचे सरोवर याचा अर्थ जे थांबलेलं आहे तो ताकाचे सरोवर घर, आणि येथे नवनीताचे पूर लोण्याचा पूर आहे. म्हणजे जो वाहता आहे तो परमार्थ आणि थांबलेला आहे तो संसार. जो वाहता आहे तो परमार्थ आहे. प्रतिक्षण वर्धमान विटियाईसे सुकनो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी. हे किती जरी घेतलं तरी घ्यावं घ्यावं वाटतं तो परमार्थ आहे, आणि एकदा घेतलं की नको वाटतं तो संसार आहे. बघा तुम्ही, आहे का नाही? हे सप्ताह झाला का नाही? सप्ताह आता आपण झालो, काला झाला, महाप्रसाद झाला. आम्ही जाताना म्हणतो अरे वा फार छान सप्ताह केला. कार्यकर्ते आम्हाला असं म्हणत असतात, महाराज नाही नाही याच्यापेक्षा तुम्ही पुढल्या वर्षी बघा. म्हणतात का नाही? याच्या वर्षी तुम्ही पुढल्या वर्षी बघा, यापेक्षा चांगला करायचा. एखाद्याला जर म्हटलं काय लग्न तुम्ही केलं, बस झालं महाराज आता या भानगडीत पडत नाही. बरोबर आहे की नाही? पोराचं लग्न मोठं केलं म्हटलं आणि आपण म्हटलं काय मोठं लग्न केलं, नाही नाही महाराज नको नको झालं, काय सांगायचं, आता या भानगडीत पडत नाही. का? घरी ताकाचे सरोवर. आणि मोठा शब्द करणार का? येथे नवनीताचे पोर. जे वाड आहे त्याचं नाव परमार्थ आणि जो घट आहे त्याचं नाव संसार. महाराज सांगतात ये हा वाड आहे आणि हेच आम्हाला तुझ्या संगतीत बघायला मिळालं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आता ढकलून दिलं तरी जाणार नाही. अभंगाचं शेवट. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठाला विठाला. या अभंगाचा जेवढा भाव आणि एवढा अर्थ करता येणं शक्य आहे अल्प वेळेमध्ये तेवढा करण्याचा प्रयत्न केला. काल्याचं कीर्तन आहे.
कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं असा आपल्याकडे एक नियम आहे. चरित्रात उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपल्या सगळ्यांना जरी पाठ असलं तरी ते थोडं का होईना परंतु काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं पाहिजे. तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम या न्यायाने ते चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. काही फार वेळ घेत नाही परंतु एक दोन मुद्दे फक्त चरित्रातले सांगतो. भगवंताच्या अवतारापासून भगवंतानी काला केला इथपर्यंतचं चरित्र काल्याच्या कीर्तनात सांगावं असं आपल्याकडे सांगितलं जातं. येदशे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवंताचा अवतार झाला, कशाकरिता अवतार झाला गोकुळाष्टमीच्या कीर्तनामध्ये आपण ऐकतो. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. भगवान अवताराला येतात. भगवान अवताराला येतात म्हणजे काय होतात? इंद्रिय गोचर होतात असं आपल्याकडे तत्वज्ञानाने सांगितलं. आत्तापर्यंत त्यांना इंद्रिय गोचर होत नव्हते म्हणजे डोळ्याने पाहता येत नव्हतं, हाताने स्पर्श करता येत नव्हतं. भगवान अवताराला आले म्हणजे डोळ्याने पाहता आलं, हाताने स्पर्श करता आला. भगवान अवताराला आल्याबरोबर देवकीची झालेली स्थिती काय आहे? सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी जनी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. कितीतरी तत्वज्ञान या अभंगामध्ये भरलेलं आहे. सोडा सोडा मिठी आणि काय करा? लपवा लपवा जगजेठी. जगजेठी म्हणायचं लपवा म्हणायचं याच्यातच फार आश्चर्य आहे. जगजेठी म्हणायचं लपवा म्हणायचं याच्यात आश्चर्य आहे. बरं, झनी कंसासी कळेल आणि माझ्या बाळासी मारेल. इथला बाळासी हेही आश्चर्य आहे. पहिल्यांदा जगजेठी म्हणायचं आणि नंतर बाळासी म्हणायचं. एकाच कृष्णाला जगजेठीन बाळ दोन शब्द कसे काय येतील हो? परंतु याचं एकच उत्तर तत्वज्ञानाने दिलं. जगजेठी म्हणत असताना ती देवकी निरावरण आहे म्हणजे कोणतंही मायेचं आवरण नाही आहे. आणि बाळाशी म्हणताना त्या देवकीच्या मनामध्ये मायेचं आवरण तयार झालेलं आहे असं तत्वज्ञानाने उत्तर दिलं. मला त्याच्यात वेळ घ्यायचा नाही आहे. आणि मग घाबरलेली ती देवकी, घाबरलेला वसुदेव हे जेव्हा भगवंतानी पाहिलं तेव्हा भगवंतानी वसुदेवाच्या कानामध्ये सांगितलं घाबरू नका, एक काम करा, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदबाबाच्या घरी घेऊन चला. झालं, टोपलीमध्ये घेतलं, उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळती आणि मग घेऊन निघाले. त्या याच्याजवळ आले, यमुनीच्या काठावर आले. भरपूर पाणी आहे, कसं करायचं? पलीकडे जाता येईना. आणि मग वेगवेगळ्या प्रार्थना करायला सुरुवात केली. शेवटी भगवंताच्या लक्षात आलं ही यमुना का वाढायला लागली आहे? दर्शन घ्यायचं आहे. तिला का दर्शन घ्यायचं होतं? अनेक कारणं सांगितली जातात. मला आता ती सगळी विस्ताराने कारणं सांगत बसायचं नाही आहे. भगवंतानी पाय बाहेर काढला आणि मग यमुनेला दर्शन घडल्याबरोबर ती यमुना दुभंगली. भगवान पलीकडे गेले. रात्रीची वेळ होती. वसुदेवानी भगवंताला डोक्यावर घेतलेलं ते टोपलीतून काढलं आणि नंदबाबाच्या घरी गेलेले यशोदेच्या जवळ गेल्यानंतर तिथं झालेली होती मुलगी. काय केलं? वसुदेवाने आपल्या डोक्यावरचा कृष्ण उचलला, यशोदेच्या एका बाजूला ठेवला आणि तिथं असलेली जी मुलगी आहे ती मुलगी उचलली आणि डोक्यावर घेतली. ती मुलगी म्हणजे कोण आहे? माया आहे. डोक्यावरचा कृष्ण खाली ठेवला आणि खाली असलेली माया डोक्यावर घेतली. गंमत बघा, डोक्यावरचा कृष्ण खाली ठेवला आणि खाली असलेली माया डोक्यावर घेतली. कृष्ण म्हणजे सुख आणि माया म्हणजे दुःख. दुःख खाली होतं आणि सुख डोक्यावर होतं. वसुदेवाने काय केलं? डोक्यावरचं सुख खाली ठेवलं आणि खाली असलेलं दुःख डोक्यावर घेतलं. भगवान हसायला लागले. कोणीतरी विचारलं का रे कृष्णा का हसायला लागला? ते म्हटले काही नाही, मी चांगला डोक्यावर होतो, मला खाली ठेवलंय आणि ही चांगली खाली होती, हिला डोक्यावर घेतलंय. ही फजिती जर माझ्या जन्मदात्या पित्याची झाली असेल तर तुमचं काय होईल? असं कृष्णाला वाटायला लागलं त्या काळामध्ये. ही फजिती जर यांची झाली असेल, मी ज्याच्या पोटी जन्माला आलो त्याची जर ही फजिती आहे, झालं डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेतली माया आणि यमुनेच्या काठावर आले. आता आणखीन गंमत आहे का? डोक्यावर घेऊन आल्यानंतर वसुदेवाला पुन्हा चिंता पडली. आता पलीकडे जायचं कसं काय? येताना डोक्यावर कोण होता? कृष्ण. यमुनेने रस्ता दिला. कधी दिला? पाय बाहेर काढल्यानंतर दिला. प्रार्थना करावी लागली. आता काय करायचं? वसुदेवाला चिंता पडली. डोक्यावर कोण आहे? माया आहे. यमुना रस्ता कशी काय देणार? चिंता पडली. धाडस करून थोडंसं यमुनेच्या काठावर गेले आणि नदीमध्ये पाय ठेवणार ना ठेवणार. आश्चर्य सांगू, अहो येताना कृष्ण डोक्यावर असताना वसुदेवाला प्रार्थना तरी करावी लागली, पण जाताना माया डोक्यावर असताना यमुनेने प्रार्थना करण्याची वाट बघितली नाही. ताबडतोब रस्ता दिला. ताबडतोब रस्ता दिला, वाट बघितलीच नाही, लगेच पहिलं. मला कधी कधी हे वाचल्यानंतर आश्चर्य वाटतं. कृष्ण असताना मात्र प्रार्थना करावी लागली आणि माया असताना मात्र प्रार्थना करावी लागली नाही. ताबडतोब रस्ता दिला. गंमत आहे. का असं झालं असेल? माफी मागून एक वाक्य सांगू? काही नाही. याचं एकच जुने कीर्तनकार ढोबळ मनाने एकच उत्तर याचे द्यायचे. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेडकर त्यांचं एक गाथा नवनीत नावाचा ग्रंथ आहे. त्याच्या त्या प्रस्तावनेमध्ये जवळजवळ 30-35 पानामध्ये कृष्ण लीलामृत लिहिलेलं आहे. तुम्ही वाचा जरा.
त्यांनी एके ठिकाणी फार गमतीने वाक्य लिहिलंय. ते असं म्हणतात की जाताना येताना कृष्ण डोक्यावर असताना प्रार्थना करावी लागली, तेव्हा कुठे यमुनेने रस्ता दिला. जाताना माया डोक्यावर असताना यमुनेने प्रार्थना करण्याची वाट बघितली नाही, ताबडतोब रस्ता दिला. अशा मायेला, विचित्र मायेला यमुनेने का रस्ता दिला? वैकुंठवाशी माधव महाराज मगर असं गमतीने म्हणायचे, काही नाही, भांडकुदळ बायाला पहिल्यांदा जागा द्यावी, हे त्याचं उत्तर आहे. मी माधव महाराजांचं वाक्य सांगतोय, तुम्ही रागाने कुणी माझ्याकडे बघू नका. इथं कुणीही तशा बाया नाहीत, मला माघारी जायचं आहे. इथं नाही, इथं कुणी भांडणं करत नाही, काही नाही. इथली सगळे अगदी कौशल्या माता आहेत, म्हणायला हरकत नाही. इथं कोणी, मी आमच्या पंढरपूरकडल्या सांगतोय, तिथं गेल्यावर इथल्या सांगेल, पण इथं नाही. तुमच्या पुढे काय धाडस आहे सांगायचं? पहिल्यांदा रस्ता बघा तुम्ही. एस टीमध्ये आता बहुतेक एस टीमध्ये अलीकडे प्रवास होत नाहीत आपले, पण पूर्वी एस टीमध्ये प्रवास व्हायचे. आता एस टीने जर एखादा महाराज आला तर त्याला महाराज सुद्धा म्हणायला तयार नाहीत अलीकडे. फार विचित्र झालं. आमच्याकडे एक निजामजावळा म्हणून फळावरचं गाव आहे, तिथं ते मोठा कार्यक्रम केला आम्ही एकदा. मग ते रोजचे महाराज मग घर कळायचं नाही म्हणून मी चोपदारला चौकामध्ये तिथं वेशीमध्ये उभा करत असत की बाबा गाडी त्यांची घेऊन ये. मग रोजचे महाराज गाडी यायची, मग ते 8-8:30ला गाडी बरोबर यायची. बरं 9ला कीर्तन म्हटलं तर त्या महाराजांनी 5 वाजता येणं हा त्या महाराजाचा अपमान आहे बरं का. जायचं नसतं असं जर लवकर, त्यांनी वजनात जायचं असतं. हे शब्द एक नवीन निघाला आहे आता अलीकडे. एकदम लोकांनी वाट बघत बसावी, मग ह्यांची गाडी यावी. खूप विचित्र. एखाद्या वेळेस लवकर आलं तर लांबच थांबेल, पण लवकर येणार नाही. हे महाराज बाहेर थांबलेले. प्रत्येकजण महाराज 8-8:30 वाजता यायचा, ते चोपदार माझ्याकडे घेऊन यायचा. एके दिवशी एक महाराज 5 वाजताच आले एस टीने, 5च्या एस टीनेच आले. आणि मग हा चोपदार वाट बघून 9 वाजता माझ्याकडे आला आणि म्हटलं, अहो महाराज आजचे महाराज आलेच नाहीत. मी म्हटलं वेळ आहे काही काही आलेत की? ते म्हटलं यांची गाडी दिसली नाही. मी म्हटलं नाही, ती एस टीने आलेत. मग एवढे भारी दिसत नाहीत काय की? अरे त्यामुळे परवडत नसताना गाड्या घेऊन फिरायला लागले अलीकडे. किती विचित्र. गाडीमध्ये आलं म्हणजे मोठा महाराज असतो का? वैकुंठवासी जगन्नाथांना पवारांचं नाव आपण ऐकलंय म्हणण्यापेक्षा तुम्ही कीर्तन ऐकलेली मंडळी आहात. वैकुंठवासी जगन्नाथांना फार गोड सांगायचे. मी त्यांच्या एका कीर्तनामध्ये ऐकले. आता प्रत्यक्ष ऐकायचा फार प्रसंग आम्हाला आला नाही लहान असल्यामुळे, परंतु त्यांची यूट्यूबला आजही कीर्तनं तुम्ही बघा. त्यांनी एक फार गमतीने वाक्य सांगितलं. पूर्वी पत्रिकेमध्ये असं लिहिलेलं असायचं, कीर्तन सेवा, प्रवचन सेवा. आता कीर्तन सेवा शब्द नाही, आता काय कीर्तनकार. आता शब्द काय? कीर्तनकार. वैकुंठवासी जगन्नाथांना असं म्हणायचे की हा कीर्तनकार शब्द का आला? बहुतेक हा कार मध्ये यायला लागला, असा आनंदचे शब्द आहेत. आणि कधी कधी जाताना किरकिर करून चालला, कार करून चालला, असेही कधी कधी असतात. कीर्तनकार शब्द आला. कधी कधी बघा तुम्ही एस टीने प्रवास जुनी कीर्तनकार करायचे तेव्हा फार गमतीने घडायचं. म्हणजे एस टीमध्ये सुद्धा जागा, एखादा माणूस, आपण जागा पकडून बसलेलो असायचं एस टीमध्ये. आम्ही लहानपणी अनेकदा एस टीने गेलो. लहानपणी असं एस टी जागा पकडून बसलेलो असायचो. पण मग कुणीतरी पिलेला माणूस जवळ यायचा, वा सारखा तिकडं. आम्ही म्हणत नाही माझी जागा आहे, मी बघ. मग ती भांडणं करणार. भांडणं करायला लागलं. बाकीची एस टीतली जी माणसं आहेत का नाही, ती त्याला बोलत नव्हती. त्यांनी मला सांगितलं, महाराज उठा की तुम्ही. अहो मी म्हटलं, मी अगोदर येऊन जागा पकडली ना. नाही पण त्याच्या कशाला नादी लागायला लागला? तुम्ही उभा राहा की, नाही तरी तुम्हाला सवय आहे उभा राहायची. ही सवय तिथं लावायला लावली आम्हाला. ते लोक कुठं संबंध जोडतील सांगता येत नाही. यमुनेने विचार केला, या मायेला पहिला रस्ता देऊन टाका. का? विचित्र आहे माया. हा एक अर्थ झाला. दुसरा सांगू, ऐका आता, भावणारा अर्थ आहे. यमुना विचार करते, या मायेला पहिल्यांदा वाळवंटातून बाहेर का काढायचं? कारण जोपर्यंत माया माझ्या वाळवंटातून निघून जात नाही तोपर्यंत कृष्ण परमात्मा माझ्या वाळवंटामध्ये काला करायला येत नाही. देव माझ्या वाळवंटात काला करायचा असेल तर माईनं बाहेर गेलं पाहिजे. लगेच रस्ता देते. दुसऱ्या दिवशी ही बातमी अख्ख्या गोकुळामध्ये कळते. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळीकडे आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या निरनारी. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येक जण येतो आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहतो आहे. ते रूप तरी कसं भागवताने गोड वर्णन केलंय. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामभरम दधाने वपुरलक कुलाव्रतान नाब्जम विजय सखेरतिरस्तुमे नवद्या. नाथ महाराज सांगतात, श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलवणी झाली वेडे. मदन पोटा आले बापुढे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र. तुकोबाराय बोलतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा टोपलिया. विठला विठ्ठल. अनेक जण कृष्ण परमात्म्याला पाहायला येऊ लागलं. पाहता पाहता असं लोभ
बीभत्स असलेलं ते रूप बघत बघत कोणी काय म्हणावं, कोणी काय म्हणावं, कोणी काय म्हणावं, सगळेजण जेवढं चांगल्या गोष्टी घडतायत तेवढ्या काही वाईटही गोष्टी घडतायत. पुतना मावशी येते, महाबळभट्ट येतोय, अगासूर येतोय, बगासूर येतोय. सगळ्यांची ही संकट पाहिल्यानंतर यशोदेच्या मनाची घालमेल होते. ही बातमी कळता कळता अनेकांच्या कानावर जाते. ही कळता कळता कैलासपती शिवशंकर महादेवाच्या कानावर ही बातमी गेली आणि महादेवानी विचार केला, माझं दैवत भगवान श्री हरी बाळकृष्ण रूपाने नंदबाबाच्या घरी आहे, आपण बघायला गेलं पाहिजे. कारण भगवान शंकर म्हणतात हे माझं दैवत आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचात या मोक्ष, आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून भगवान श्री शंकर कैलासपती महादेव कैलासातून निघाले. कुठं? गोकुळाकडे. कशाला? बाळकृष्णाला पाहायला. निघाल्याबरोबर पार्वती मातेने पाहिलं आणि विचारलं, ओ कुठे निघालात? बसा खाली. कुठे निघालात? बसा खाली. आपल्यालाच म्हणतात असं समजू नका, तिथं इथेच चाललंय. फक्त त्यांचं जरा झाकून आहे, आपलं गावभर कळतं, एवढंच प्रकार आहे. कुठं निघालात? बसा खाली. महादेवानी सांगितलं, पार्वती कमीत कमी देवदेवाला जाताना अडवू नको, बाळकृष्णाला पाहायला निघाले, जाऊ दे मला. पार्वती मातेने विचारलं, बाळकृष्णाला पाहायला निघालात? हो. आणि हे असं व्याघ्रांवर गुंडाळलेलं, राख लावलेली, जटा वाढलेल्या, हे असं निघालात? महादेवानी विचारलं, का बरं दिसत नाही का? पार्वती मातेने सांगितलं, उगं मी म्हणून पुढलं बोलू काय? हे असं ऐकूनच आम्ही फेटा घेऊन घरातनं बाहेर पडतो बरं का रोज. हे आमचा रोजचा कार्यक्रम चाललाय. मी म्हणून तुमच्या बरोबर आहे, संसार करायला लागली आहे. पार्वती मातेने सांगितलं, हे छान दिसतंय का? बरं दिसतंय का? मग काय करू? ऐका. पार्वती मातेने फार गोड उत्तर दिलं. पार्वती मातेने सांगितलं, प्रभू बाळकृष्णाला पाहायला जायचंय तर कैलासपती शिवशंकर महादेव हे सगळं मोठेपण बाजूला टाका आणि सामान्य होऊन गोकुळामध्ये जा. एक वाक्य सांगू, मोठेपणाची झालर बाजूला टाकून सामान्य होऊन मंडपात बसल्याशिवाय भजनाचा आनंद घेताच येत नाही महाराज. भजनाचा आनंद घ्यायचा आहे ना, मोठेपणाची झालर बाजूला टाकावी लागते. मी कोणीतरी आहे हे बाजूलाच टाकावं लागतं, त्याच्याशिवाय नामस्मरणाचा आनंद घेता येत नाही. सामान्य होऊन या. कैलासपती शिवशंकर महादेव. पार्वती काय म्हणते? सामान्य व्हा. सांगू आणखीन एक गंमत. सामान्याचं मोठं होता येतं, पण मोठ्याचं सामान्य होणं फार कठीण आहे. सोप्या शब्दात सांगतो, लहानाचं मोठं होता येतं, पण एकदा मोठेपणा आला की पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. ऐक, माझ्या वडिलांच्या भाषेत सांगतो. माझे वडील गुरुवारी दादा सांगत असतात, महाराजांना माहिती आहे, आमचे वडील असं सांगत असतात, लहानाचा मोठा होणं सहज शक्य आहे, पण एकदा मोठेपणा आला की पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. त्यांच्या भाषेतलं सांगतो. ते असं म्हणत असतात, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो. टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो, पण एकदा कीर्तन करायला लागला की ती काकड्याला हजर राहील याची गॅरंटी नाही. हे त्यांचे शब्द आहेत. तुम्ही माझ्याकडे कुणी रागाने बघू नका. नाहीतरी परिस्थिती काय आहे. हे मोठेपण एकदा आलं की पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. पार्वती मातेने सांगितलं, सामान्य व्हा, एका स्त्रीचं रूप धारण करा आणि गोकुळामध्ये जा आणि बाळकृष्ण पहा. महादेवानी महादेवी नावाच्या स्त्रीचं रूप घेतलं आणि ही महादेवी कैलासातून गोकुळामध्ये आली. सगळ्या गवळणी अशा धावपळ करत होत्या. एका गवळणीला थांबवलं. अगं थांब. का? मला यशोदेच्या घरचा पत्ता सांग, मला यशोदेच्या घरी जायचं आहे. त्या गवळणीने सांगितलं, मावशी तुम्ही गोकुळात येऊन यशोदेचं घर विचारताय, याचा अर्थ तुम्ही या परिसरातल्याच नाही. यशोदेचं घर माहीत नाही? नाही. पत्ता सांगू? हां सांग. ऐका आता यशोदेच्या घरचा पत्ता काय. त्या गवळणीने सांगितलं, मावशी यशोदेच्या घरचा पत्ता लिहून घ्या. ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे म्हटले. मला वाटतं की असा पत्ता असावा. आपल्याकडे पत्ते फार विचित्र आहे, ज्याला इंग्रजीमध्ये ॲड्रेस कार्ड म्हणतात. बहुतेक आमच्या लोकांच्या खिशात जरा जास्त आहेत. आता कीर्तन झालं की वाटत राहतात, राहू द्या बरं का तुमच्याकडे ॲड्रेस कार्ड, पत्ता. मला एकाने तारीख दिली कीर्तनाची. तो म्हटलं, महाराज या. मी म्हटलं, तुमच्या गावात कधी आलो नाही, कसं यायचं, काय यायचं, कुठं आहे घर, कोणाला विचारू नका. मग यायचं कसं? तो म्हटलं, गाडी घेऊन गावात आलं का नाही, एक काम करा, जे घर 2 मजली आहे का नाही ते आपलं आहे, गावात कोणाचंच 2 मजली घर नाही. हे काही पत्ता आहे? मी एक वाक्य सांगू मानसशास्त्रातलं, ऐका. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं घर पण असतं. घर मोठं याला महत्त्व नाही, मन किती मोठं. पूर्वीची घरं लहान होती, पण त्या घरातलं आदरातिथ्य वाखाणण्याजोगं होतं. ते महादेवी शोधत शोधत निघाली. यशोदेच्या अंगणामध्ये आली, मोठ्यांनी हाक मारली, अगं यशोदे, तुला मुलगा झाला, गावभर बातमी सांगितली, सगळ्याला माहिती आहे, मला सांगितली नाही, जवळची नात्यातली गोत्यातली. यशोदेने लांबून बघितलं आणि यशोदेने विचार केला, या बाईला ओळखतच नाही तर सांगायचं कसं काय.
बाहेर आली आणि म्हणायला लागली, नाही नाही चुकून राहिलं. नाही नाही का ओळखलं नाही मला? यशोदेने सांगितलं, तसं नाही, ओळखलं की. ओळख नसताना बळच ओळख दाखवली. आम्हालाही असंच करावं लागतं. आता एवढे सगळे लोक बघतात माझ्याकडे, मला काही प्रत्येकाचा नावानिशी परिचय असणं शक्य नाही. कोणतरी कुठंतरी स्टँडवर भेटतं, जय हरी महाराज, जय हरी, ओळखलं का? आली का पंचायत? आम्ही म्हणतो, अरे बाबा तुम्हाला ओळखायचं नाही तर कुणाला ओळखायचं? देतो ठोकून आम्ही. लोक तेवढ्यावर बसत नाहीत. महाराज सांगा बरं नाव काय माझं? आमच्याकडे एक महिन्याला वारकरी यायचा. आमच्याकडे महिना फळ आहे, दशमी एकादशी द्वादशी महिन्याचे कार्यक्रम चालतात घरी, त्यामुळे महिन्याला एक वारकरी यायचे. मला कळे ना हे कोण आहेत, कसं विचारायचं आपण? सगळ्या कार्यक्रमाला हजर. मी विचार केला आपण वकील आहोत. नाही मी खराच वकील आहे, खोटा वकील नाही. फक्त कोर्टात जायला वेळ नाही म्हणून महाराज इथं घेऊन आलेत मला. मी खराच वकील आहे. मी म्हटलं आपलं LLB झालं आहे, आपण वकील आहोत, आपण PhD केली आहे, इतकं सगळं शिक्षण झालं आहे आपलं, आपली कुठंतरी वकिली दाखवावी. म्हणून मी त्या वारकऱ्याच्या समोर उलट तपासणीतून एक प्रश्न विचारला. ऐका, कुठलं आहे कसं कळून घ्यायचं म्हणून मी उलट तपासणीत विचारलं, का हो कोणत्या एसटीने आलात? म्हणजे पुणे पंढरपूर म्हटलं तर पुण्याकडलं आहे एवढं तरी कळेल, नगर पंढरपूर नगरकडलं आहे एवढं तरी कळेल, कोणत्या एसटीने आलात? तो इतका बहादर होता, तो म्हटला नेहमीच्याच 2-4. लोकांना वाटतं हे सोपं आहे, सोपं नाही. इथं आल्यानंतर कळतं हे सोपं आहे का अवघड आहे. यशोदेनीच विचार केला, या बाईला ओळखतच नाही आपण, पण आता बळत हो बरं झालं आला. अगं आण कृष्णाला आण. आणलं, लांबून दाखवलं. लांबून नको दाखवू, जवळ आण, माझ्या मांडीवर ठेव. जड अंतःकरणाने यशोदेनी कृष्णाला मांडीवर दिलं. महादेवी त्या कृष्णाकडे पाहते आहे, कृष्ण त्या महादेवाकडे पाहतोय. दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी मारली. हरिहरा भेद नाही नका करू वाद. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान महादेवाचं ऐक्य गोकुळातल्या लोकांनी पाहिलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. आनंद वातावरण सगळं आहे. भगवान थोडे लहानाचे मोठे झाले, काही मित्र गोळा केले आणि प्रत्येकाला म्हणायला लागले, एक काम करा, याल तरी या रे लागे. यालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. सगळे भगवान कृष्ण परमात्म्याच्या पाठीमागं गोपाळ निघाले. वेगवेगळ्या पद्धतीच्या चोऱ्या करायचं ठरवलं. एका गवळणीच्या दरवाजापर्यंत आले. आतमध्ये काय चाललंय हे बघण्याकरिता मग फटीतून त्या पेंद्यानी पाहिलं. गवळण जागी होती. पेंद्याने नको म्हणून सांगितलं. भगवान म्हणायला लागले, मी आहे, उघड दरवाजा. आतमध्ये गेले, चोरी करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या पद्धतीच्या चोऱ्या केल्या. या चोऱ्या सगळ्या गवळणींच्या लक्षात आल्या. पाहती गवळणी तवती पालती दुधानी मनती नंदाची अपुरे. आजी चोरी केली खरे. यशोदेकडे आलेल्या तक्रारी यशोदेने कृष्णाला सांगितलं. गाई गोपाळ यमुनीच्या तटी किंवा ब्रह्मविद्येचा पुतळा. गाई राखी तो गोवळा. श्रुतीने नवी केली लाविदा सनकाधिकाते छिंदे छिंदे विनू वाजे. भगवान गाई राखतात. गाई राखता राखता खेळ खेळायला लागले. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपापनामध्ये मिळो. एक खेळ एकासी. वेगवेगळे खेळ झाले आणि मग शर्ते शेवटी पोटी भार खांदी खांदी भार पोटी भूक. काय खेळायचे सुख. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. बहु केली वनवन. पायपिटी झाला शीन. सगळ्यांच्या शिदुऱ्या देवाच्या समोर मांडल्या. प्रारब्ध रूपी शिदुरी देवाच्या समोर मांडली. देवाने ती सगळी एकत्रित केली असं नाही, त्या सगळ्या शिदुऱ्या एकरूप केल्या. एकत्रित होणं वेगळं आणि एकरूप होणं वेगळं. एकत्रित आलेल्या शिदुऱ्या देवाच्या हाताने एकरूप झाल्या आणि एकरूप होणं यालाच काला असं म्हटलं जातं. तो काला आजी ओ सामरावती. काला पहावया येती देव विसरती देहभावा बोला. उच्चिष्टा कारणे देवजळी झाले मासे. असा काला यमुनीच्या वळवंटात झाला. नंतर चंद्रभागेच्या वळवंटात झाला आणि नंतर गावोगावी होऊ लागला. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे ज्ञानेश्वर. भोग सुखाची सोहळे असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी, बाबांच्या चरणी रामदास बाबा गुरुदेव बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ओंकार बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. विठ्ठल महाराज गुले बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आपण अत्यंत पवित्र वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहात. खरं तर या भागामध्ये यावं आणि इथं सेवा व्हावी अशी खूप दिवसाची इच्छा आज या काल्याच्या रूपाने या ठिकाणी परिपूर्ण होते आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना बाबांची कृपा आमच्या सगळ्यांना
सगळ्यांवर अखंड राहावी एवढ्याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बाबांच्या कृपेने आम्ही जे रामकृष्ण हरी या नामजपाचं जे काही व्रत स्वीकारलेलं आहे ते व्रत आमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहावं एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा या परिसरातली सगळीच पूजनीय मंडळी, माझा प्रत्येकाचा नावानिशी परिचय नसल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. इथं असणारी सर्व आळंदीहून आलेली महाराज मंडळी या सर्वांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि ही सेवा पुन्हा बाबांच्या चरणी आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी महाराज बोधले यांच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी थांबू. शेवटची चाल म्हणायची काय नाही.